सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे एम.ए. इतिहास भाग 1 सत्र 1 यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आपण सर्वांनी प्रवेश घेतलेला आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज 20 सप्टेंबर 2024 रोजी आपण या आपल्या एम.ए. भाग 1 च्या विद्यार्थ्यांना साधारण आपल्या कोर्स संदर्भात, दूरशिक्षण केंद्रासंदर्भात, त्याच्यानंतर आपण हा सगळा जो अभ्यासक्रम आहे येत्या 2 वर्षांमध्ये कशा पद्धतीने आपण करणार आहोत, तर त्याची एक साधारण माहिती देण्यासाठी तुमचं त्याला आपण इंग्लिशमध्ये ओरिएंटेशन म्हणतो. एक साधारण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं. आपण नेमकं कशा पद्धतीच्या ह्या कोर्समध्ये तुम्हाला नेमकं कुठल्या कुठल्या गोष्टी शिकायच्या आहेत, कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, हं. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे कोर्सचं, सिलेबस काय आहे, असाइनमेंट्स कशा असतात, ऑन जॉब ट्रेनिंग एक या वर्षी असेल त्याच्या संदर्भातली माहिती, अशी एक जनरल माहिती तुम्हाला देण्यासाठी आपण हे जे मार्गदर्शन सत्र आहे ते आपण घेतोय. तुम्हाला सर्वांना माझा आवाज व्यवस्थित ऐकू येतोय असं मी गृहीत धरतो. तुम्हाला काही समस्या वाटत असेल तर मला लगेच तुम्ही सांगू शकता. माईक अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. ठीक आहे? आणि तुम्हाला काही मध्ये प्रश्न वगैरे विचारायचे असतील तरी तुम्ही ते विचारू शकता. फक्त कसं आहे की मी सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलणार आहे. त्यामुळं मी एखादी गोष्टीला म्हणजे त्याचा संदर्भ अजून सुरू करण्याच्या आधी त्या गोष्टीबद्दल विचारणं पॉइंट आहे. मग मी एक एक करून सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलेन आणि मग त्या पद्धतीनं तुम्हाला आपण त्याच्यावर चर्चा करू. तुमच्या काही अडचणी असतील तर ते समजून घेऊ. तुमच्या काही शंका असतील तर त्याचं समाधान आपण करणार आहोत. तर आता जसं मी तुम्हाला म्हणालो की आपण नेमकं आजचं जे मार्गदर्शन सत्र आहे त्याच्यात नेमकं काय कशाबद्दल बोलू ते तुम्हाला त्याची एक माहिती देतो मी. स्क्रीन शेअर झाली. दिसतंय तुम्हाला येस. ओरिएंटेशनचं टाइम टेबल दिसत असेल बरोबर. हा. ठीक. तर याच्यामध्ये आपण नेमकं मार्गदर्शन सत्रात काय काय चर्चा करणार आहोत त्याचे काही पॉइंट्स तुम्हाला तिथे दिसतील. सर्वप्रथम तुम्हाला मी हे सांगेन की आपण जे आता जो कोर्स करतो त्याला आपण म्हणतो की डिस्टन्स मोड मध्ये आपण हा अभ्यासक्रम करतो. याला आपण म्हणायचं डिस्टन्स मोड म्हणजे दूरस्थ पद्धतीनं आपण हा अभ्यासक्रम शिकतो. त्याच्यामध्ये काय असतं की तुमचे रेग्युलर क्लासेस नसतात. यामध्ये काय असेल तर तुम्हाला पुस्तकं दिली जातील आणि त्या पुस्तकांच्या आधारे तुम्ही अभ्यास करून परीक्षा द्यायची असते. त्यासोबतच दुसरा याच्यातला एक मुद्दा काय असतो की कॉन्टॅक्ट सेशन आपण घेतो आणि ते कॉन्टॅक्ट सेशन जे आहे ते परीक्षेच्या आधी होतील आणि त्यामध्ये तुमच्या काही जे काही शंका असतील त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन आपण करत असतो. तर हे एक त्याचं आपल्या या अभ्यासक्रमाचं स्वरूप आहे. आपला जो कोर्स आहे तो UGC कडून मान्यता मिळवून मग आपल्या विद्यापीठाने हा कोर्स केलेला आहे आणि हा कोर्स जो आहे तो सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशन हे जे आपलं इन्स्टिट्यूट आहे, केंद्र आहे, सेंटर जे आहे त्याच्या मार्फत आपण हा कोर्स चालवतो. हा सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशन असं आपल्या सेंटरचं नाव आहे. ठीक आहे. मग आपण हे जे कोल्हापूर मधलं आपलं जे ऑफिस आहे त्याला आपण हेडक्वार्टर म्हणतो. हेच याला आपण सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन ऑनलाईन एज्युकेशन जे म्हणतो ते आपलं हेडक्वार्टर आहे. आणि याच्या व्यतिरिक्त काय असतं की आपले एकूण जवळपास साधारण 89 कॉलेजेस जे आहेत तिथं आपले स्टडी सेंटर आहेत. स्टडी सेंटर म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये अभ्यास केंद्र असं म्हणतो. तुम्ही बऱ्याचदा बोलीभाषेत त्याला कॉलेज असं म्हणता. मी या कॉलेजवर ऍडमिशन घेतलं असं तुम्ही सांगताना मला बऱ्याचदा सांगता.
तर ते मुळात काय आहे, की तुमचं स्टडी सेंटर आहे, अभ्यास केंद्र आहे. हां, मग या संदर्भात समजा समजा ज्या सूचना आता मी तुम्हाला येणाऱ्या काळात देणार आहे, त्यावेळी उल्लेख असताना त्याचा अभ्यास केंद्र असाच उल्लेख असेल. हां, तिथे आपल्याला समजायला व्यवस्थितपणे सोपं जातं. आता हे हेडक्वार्टरमध्ये काय काम चालतं, अभ्यास केंद्रात काय काम चालतं, त्याच्याबद्दल एक जनरल माहिती द्यावी. हेडक्वार्टरमध्ये कसं आहे, की तुमच्यासाठी ऑनलाईन कॉन्टॅक्ट सेशन करणे, तुम्हाला सूचना देणे, एक्झाम फॉर्म बद्दलची सूचना देणे किंवा परत सेकंड इयरचं ऍडमिशन असेल त्याच्याबद्दलची सूचना देणे किंवा तुमचं काहीतरी अभ्यासक्रमाच्या बद्दलच्या शंका ज्या असतील त्या संदर्भात या सगळ्या गोष्टी अ, हे इथून होईल. म्हणजे कोल्हापूरमधलं जे ऑफिस आहे तिथून होईल. हां, मी माझा परिचय द्यायचा विसरलो. माझं नाव आहे डॉक्टर मुफीद मुजावर. हं. तर मी इथं दूरशिक्षण केंद्रामध्ये जे कोल्हापूरमधलं हेडक्वार्टर आहे आपलं, तिथं मी इतिहास विषयाचा सहाय्यक प्राध्यापक आहे. आणि मी इथून तुम्हाला तुमचे जे काही अकॅडमिक प्रश्न असतील किंवा काही अडचणी असतील त्याच्याबद्दल तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला मदत करेन किंवा माझ्याशी तुम्ही त्या संदर्भात संपर्क साधू शकता. अ, आता हे जे स्टडी सेंटर आहे, अभ्यास केंद्र आपण ज्याला म्हणतो, तर ते म्हणजे ज्या कॉलेजमध्ये तुम्ही जाऊन तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म जमा केलेलं असतं, ते तुमचं स्टडी सेंटर असतं. ते स्टडी सेंटर जे आहे, तेच तुमचं एक्झाम सेंटर असतं. हां, म्हणजे जिथं तुमची परीक्षा होणार आहे, ती जागा म्हणजे ते स्टडी सेंटर तिथंच तुमची परीक्षा होईल. तुम्हाला प्रत्येक पेपरला काही असाइनमेंट्स लिहून द्यायचे असतात. म्हणजे प्रत्येक पेपरसाठी असाइनमेंट्स असतील. तर हे असाइनमेंट्स देखील तुम्हाला अ, त्या स्टडी सेंटरवर लिहून जमा करायचे असतात. असाइनमेंट नेमके कशा पद्धतीने लिहायचे, तर त्याची एक एक सूचना असतात. त्याचं कव्हर पेज असतं त्याच्यावर सगळ्या सूचना दिलेल्या असतात. ज्यावेळी असाइनमेंट मी तुम्हाला देईन, त्यावेळी तुम्ही त्या सूचना वाचून त्या पद्धतीनं आपले असाइनमेंट जे आहेत ते आपल्या स्टडी सेंटरवर देऊ शकता. असाइनमेंटमध्ये साधारण तुम्हाला एक ब्रॉड क्वेश्चन विचारलं जाईल. 2 पर्याय असतील एका पेपरच्या ब्रॉड क्वेश्चनला आणि त्यातला एक प्रश्न तुम्हाला ते सोडवून द्यायचा असतो. तर त्याच्याबद्दल असाइनमेंटचा जो चर्चा करणार आहोत आपण त्यावेळी मी हे सांगेन. फक्त हे असाइनमेंट तुम्हाला तुमच्या स्टडी सेंटरवर द्यायची. त्यासोबत तुम्ही जेव्हा एक्झाम फॉर्म वगैरे भरणार असाल, एक्झाम फॉर्म म्हणजे आता तुम्ही फर्स्ट सेमिस्टरचा एक्झाम फॉर्म भरलेला आहे. हं. तर तो एक्झाम फॉर्म जो भरलेला असेल, तो तुम्ही स्टडी सेंटरवर नेऊन देणं आवश्यक आहे. त्याची फी भरली असेल, तर फीची पावती नेऊन देणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळी सेमिस्टर 2चं प्रोसेस कराल, त्यावेळी पण ते स्टडी सेंटरवर नेऊन देणं आवश्यक आहे. त्यासोबतच स्टडी सेंटरकडून तुम्हाला काही सूचना आल्या, जशा मी इथनं सूचना देईन आपल्या WhatsApp ग्रुपवर, तसंच स्टडी सेंटर देखील तुम्हाला काही सूचना देत असतं. तर त्या सूचनांचं देखील तुम्ही पालन करायला पाहिजे. समजा उद्या तुमचं एखादं हॉल तिकीट आलं समजा एक्झामचं आणि हॉल तिकीटमध्ये काहीतरी चुकलं असेल, नाव चुकलं असेल, जे काही असेल, तर त्याबद्दल काय करायचं तुम्ही स्टडी सेंटरच्या माध्यमातून म्हणजे स्टडी सेंटरला अर्ज करायचा आणि तो अर्ज जो आहे तो स्टडी सेंटरच्या माध्यमातून आम्हाला पाठवायचा. म्हणजे जे काही असा पत्रव्यवहार आहे, अडचणी असतील, काही दुरुस्त्या असतील, काही समस्या असतील, तर ते स्टडी सेंटरच्या मार्फत आमच्याकडं पोहोचवायच्या. तर या पद्धतीने स्टडी सेंटर हे काम करत असतं. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल की डिस्टन्स एज्युकेशन हेडक्वार्टर म्हणून आणि स्टडी सेंटर अशा 2 माध्यमातून तुम्हाला आपलं हे कोर्स जे आहे त्याच्या संदर्भात मार्गदर्शन आणि माहिती मिळणार आहे. आता याच्यातलं अजून एक आता आपलं जे ऍडमिशन तुम्ही सर्वांनी केलेलं आहे, त्या ऍडमिशन करताना तुम्हा सर्वांना एबीसीआयडी काढण्याच्या संदर्भात सूचना दिलेल्या होत्या. माझ्या संपर्कात जे जे लोक आलते त्यांना पण मी या सूचना दिलेल्या होत्या. तर यातल्या बहुतांश जणांनी काढलेला आहे. काही जणांनी तो फॉर्म मध्ये एबीसीआयडी भरलेला नाही. तर त्यांच्याकडून एबीसीआयडी गोळा करण्याची प्रोसेस करावी लागेल. त्या संदर्भात मी एक Google फॉर्म बनवेन आणि तो आपल्या ग्रुपमध्ये पाठवेन आणि तो तिथे पाठवल्यानंतर तो साधारणपणे तुम्हाला अ,
तर तो जो हे आहे, त्याला आपण म्हणतोय की एबीसी आयडी आहे. हा, तो तुमच्या गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला अपलोड करावा लागेल. आणि त्यासोबत हा डीईबी आयडी, त्याच्याबद्दल पण तुम्ही ऐकलं असेल. बऱ्याचदा तुमच्या स्टडी सेंटरने तुम्हाला त्या संदर्भात सूचना दिलेल्या असतील. तर तो देखील काढून तुम्हाला जमा करायला लागेल. हा, तर या सगळ्यांच्या संदर्भातले व्हिडिओ मी आपल्या ग्रुपवर ऑलरेडी दिलेले आहेत. त्याच्या संदर्भात ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो केलेल्या असाव्यात असं मी गृहीत धरतो. ज्यांनी केलेल्या नाहीत त्यांनी त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. हा, तर ते खूप आवश्यक आहे. ही गोष्ट पूर्ण करा. ठीक आहे. तुम्हाला लक्षात येते ना मी काय म्हणतोय? कुणाला काय अडचण आहे? स्टडी सेंटर No, sir. किंवा शंका असतील त्या असतील. प्रसाद जगताप. आपल्याकडे कसं आहे की बहुतांश लोक हे मराठीमध्ये असतील, मराठीमध्ये बोलणारे आहेत. आणि त्यामुळं मला सूचना या मराठीत द्याव्या लागतील. ठीक आहे. तर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला नंतर फोनवर विचारू शकता. हं? तर आता जेवढं तुम्हाला लक्षात येते तेवढं ते फॉलो करा तुम्ही. आता चॅट बॉक्स मध्ये प्रश्न विचारू नका. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. हं? तर ज्या पद्धतीनं आपण बोलत होतो की एबीसी ची मी तुम्हाला माहिती दिली, आणि डे बाय ची पण माहिती दिली. आता त्या संदर्भात त्यातलं अजून एक दुसरा मुद्दा आहे की आता काही लोकांनी, म्हणजे बहुतांश जणांनी तुमच्यापैकी आपले जे ऍडमिशन फॉर्म्स आहेत त्यांनी आपल्या स्टडी सेंटरवर जमा करायचे आहेत. म्हणजे काय करायचं होतं, ऍडमिशन फॉर्म, ऍडमिशन केल्याची पावती, आपले सगळे एज्युकेशनल डॉक्युमेंट्स आणि एबीसी आयडी आणि डे बाय डी असं याची सगळी प्रिंट काढून आपल्या स्टडी सेंटरवर द्यायची होती. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते दिलेलं आहे. अजून देखील समजा काही लोकांनी ही प्रोसेस केलेली नसेल तर ती करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचं ऍडमिशन हे फायनल होत नाही. हा, तर ज्यांनी हे केलेलं नाही त्यांनी ते करून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आज किंवा उद्या या 2 दिवसातच त्यांनी हे प्रोसेस पूर्ण करायला पाहिजे. नाहीतर त्यांच्या ऍडमिशनचं प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यामुळं ज्यांनी अजून आपला ऍडमिशन फॉर्मची फी, त्यानंतर डॉक्युमेंट्स, एज्युकेशन डॉक्युमेंट्स, एबीसी आयडी, डे बाय डे या गोष्टी आपल्या अभ्यासक्रमात दिलेल्या नसतील तर त्यांनी तत्काळ त्या द्यायच्या आहेत. त्यानंतर दुसरं अजून एक होतं की आपण एक्झाम फॉर्म पण आता विद्यार्थ्यांच्याकडे भरून घेतलेला आहे. आणि त्याच्याबद्दल पण सूचना मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिलेल्या होत्या. त्या ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप एक्झाम फॉर्म भरलेला नाही, तर त्यांनी आता दंडासहित तो एक्झाम फॉर्म त्यांना भरावा लागेल. आणि जर समजा त्यांना एक्झाम फॉर्म त्यांनी भरलाच नाही तर त्यांना परीक्षेला बसता येणार नाही. त्यांच्या ऍडमिशन म्हणजे कॅन्सलच होऊ शकतं. आणि त्यांना खूप असा हा टेक्निकल मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ज्यांनी एक्झाम फॉर्म भरलेला नाही, फी भरलेली नाही एक्झामची, त्यांनी लगेच आपल्या स्टडी सेंटरशी संपर्क करून ते एक्झाम फॉर्म आणि फी भरायची आहे. मी ऑलरेडी त्याबद्दल आपल्या ग्रुपमध्ये पण सूचना दिलेल्या आहेत, लिंक दिलेली आहे. एक्झाम फॉर्म कसा भरायचा त्याचा व्हिडिओ पण दिलेला आहे. तर तो एक्झाम फॉर्म तुम्ही भरून घ्या आणि लगेच आपल्या अभ्यास केंद्रामध्ये जमा करा. ठीक आहे. इतकं हे फॉर्म सबमिशनच्या संदर्भातल्या आणि एक्झाम फॉर्म बद्दलची सूचना होती. त्यानंतर आपला अजून एक आहे की एक कन्सर्न असते, एलिजिबिलिटीची एक प्रोसेस असते ज्याला आपण पात्रता च्या संदर्भातली प्रोसेस असते. तर ही प्रोसेस जी आहे ती पण तुम्हाला पूर्ण करणं आवश्यक आहे. हा, की याच्यामध्ये काय आहे की तुम्ही जे टीसी असतो, जो तुमचा ट्रान्सफर सर्टिफिकेट जो असतो तो आपल्या काही लोकांनी स्टडी सेंटरवर जमा केलेला आहे. काही लोकांनी अद्याप तो दिलेला नाही. त्या लोकांनी आपले टीसी जे आहे ते तुमच्या आधीच्या अभ्यासक्रमातून काढून इकडे द्यायला हवे. हा, तर याच्यामध्ये काही 2-3 भाग असतात. म्हणजे कसं की बाहेरच्या
विद्यापीठाचे विद्यार्थी आपल्या विद्यापीठामध्ये म्हणजे पहिल्यांदाच दूरशिक्षणच्या माध्यमातून प्रवेश घेत असतात. तर अशा विद्यार्थ्यांनी जे बाहेरच्या विद्यापीठातले आहेत त्यांनी काय करायचं, त्यांनी मायग्रेशन सर्टिफिकेट काढायचं असतं. तर त्यांच्या विद्यापीठातून त्यांनी ते मायग्रेशन सर्टिफिकेट काढून घ्यायचं असतं. जे शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत, शिवाजी विद्यापीठाच्या अफिलिएटेड कॉलेजमध्ये शिकत होते आणि आता दूरशिक्षण केंद्रामध्ये ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी आपलं जे मायग्रेशन आहे, हे ट्रान्सफर सर्टिफिकेट आहे ते आपल्या कॉलेजमधनं काढायचं आहे आणि आपल्या अभ्यास केंद्रात जमा करायचं किंवा थेट इथं विद्यापीठामध्ये आणून दिले तरी चालतं. त्यासोबतच काही विद्यार्थी असे असतात की ज्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रामध्येच एम ए केलेलं असतं, आधी एम ए केलेलं असतं, एखाद्या विषयात समजा मराठीत एम ए केलंय आणि आता इतिहासमध्ये एम ए करते, किंवा बी ए केलेलं आहे, इतिहासमध्ये बी ए केलंय आणि आता एम ए इतिहाससाठी ऍडमिशन घेते, असे देखील विद्यार्थी आपल्याकडे असतात. तर या विद्यार्थ्यांना आपण काय करतो की त्यांच्यासाठी इंटरनल ट्रान्सफरचा फॉर्म असतो, अंतर्गत हस्तांतरण म्हणून आपण त्याला अंतर्गत स्थलांतराचा फॉर्म असतो. तर तो फॉर्म जो आहे तो त्यांना भरावा लागतो. हा, आणि तो इथं जे आपलं विद्यार्थी सेवा केंद्र आहे कोल्हापूरमध्ये, तिथं तो फॉर्म मिळतो आणि तिथून त्यांना ती प्रोसेस करता येते. तर हे झालं एलिजिबिलिटी संदर्भात. एलिजिबिलिटी ही पूर्ण करणं आवश्यक आहे, कारण एलिजिबिलिटी जर पूर्ण नाही केली तर आपला जो निकाल आहे तो जाहीर होत नाही. हा, त्यामुळे प्रत्येकानं एलिजिबिलिटीची प्रोसेस पूर्ण करणं आवश्यक आहे. हं. आता हे तुम्ही दूरशिक्षण केंद्रामध्ये अभ्यास म्हणजे प्रवेश घेतला आणि मग याच्या सूचना असतील किंवा या संदर्भातली माहिती असेल किंवा एकूणच विद्यापीठाच्या संदर्भातली माहिती जी असेल, तर त्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर तुम्हाला ही सगळी माहिती पाहता येते. तुम्ही काय करायला हवं की फक्त आता मी व्हॉट्सअपला माहिती टाकतोय म्हणून तेवढ्यावर विसंबून न राहता तुम्हाला पण तिथल्या सूचना काही असतील तर ते तुम्ही पाहायला हवं. हा, त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो नेमकी कशा पद्धतीनं तुम्हाला वेबसाईटवर कुठून कुठून माहिती ही मिळू शकते. तर तुम्ही समजा दिसतोय तुम्हाला टॅब. आता इथं तुम्ही आला विद्यापीठात हे गुगलवर, तिथे येऊन तुम्ही काय करायचंय, युनि शिवाजी .ac.in असं सर्च करायचं. हा, युनि शिवाजी .ac.in असं सर्च केलं की तुम्हाला शिवाजी विद्यापीठाची ही वेबसाईट दिसेल. ठीक आहे. ही वेबसाईट दिसल्यानंतर इथं काही सूचना स्किप म्हणा आणि मग इथं तुम्हाला ही संपूर्ण आपली वेबसाईट जी आहे विद्यापीठाची ती आपल्याला दिसते. आता विद्यापीठाच्या वेबसाईटवर आल्यानंतर इथं तुम्हाला बघा, ते तुम्ही आला इथं डिस्टन्स एज्युकेशन असं तुम्हाला दिसेल, CDOE, सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशन. हा, आता इथे डिस्टन्स असं लिहिलंय, डिस्टन्स एज्युकेशन, त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला हे सेंटर फॉर डिस्टन्स अँड ऑनलाईन एज्युकेशनचं पेज तुम्हाला इथं दिसतं. हं? आणि मग इतर सगळी बरीच आता हे ऍडमिशन 2024 चालू आहे तर त्याच्या संदर्भातली माहिती इथं तुम्हाला मिळेल. त्यासोबतच तुम्हाला ह्या वर्षभर ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्याच्या संदर्भातली जी माहिती आहे ती इथं या डाव्या बाजूला ब्ल्यू कलर मध्ये जे तुम्हाला टॅब दिसतात त्यातून तुम्हाला मिळते. तर त्यात काय काय असतं साधारणपणे, तर आता हे ऍडमिशन संदर्भातली माहिती ऍडमिशन 2024-25 याच्यात तुम्हाला मिळेल. याच्यावर तुम्ही क्लिक केला तुम्हाला बघा इथे ऑनलाईन प्रोग्राम्स, कुठले कुठले प्रोग्राम्स आहेत, ते ऍडमिशनची लिंक, ऍडमिशन संदर्भातल्या सूचना, मुदतवाढ झाली होती त्याच्याबद्दलची सूचना, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसेल. आता तुम्हाला तुमच्यापैकी काही जणांना दुहेरी पदवीचा अर्ज भरायचा त्याची लिंक पण इथं आहे. काही जणांनी डिस्टन्स एज्युकेशन ब्युरो आयडी काढलेला नाही, DAID, त्याची लिंक पण इथं आपण करून दिली. असं याच्यावर क्लिक केलं की ती
लिंक उघडून जाईल. हां. तर या पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, की ह्या वेबसाईटचा तुम्हाला वापर करता येईल. आता इकडे अजून काही गोष्टी आहेत. इथं बघा तुम्ही इथं आला, की इथं तुम्हाला स्टडी सेंटरमध्ये संपर्क करायचा आहे. तुमच्याकडे आता नंबर होता तो हरवलाय किंवा तुमचं स्टडी सेंटरच्या तिथे जे संपर्क नंबर आहेत ते नसेल, तर ह्या लर्नर अँड सपोर्ट सेंटर याच्यावर क्लिक करून तुम्हाला इथून त्यांची माहिती मिळू शकते. याच्यावर लर्नर अँड सपोर्ट सेंटरवर तुम्ही क्लिक केलं, की एक पीडीएफ डाउनलोड होईल आणि तिथं तुमचे जे कॉलेज आहे, आता समजा काही लोकांचं बऱ्याच लोकांचं शहाजी कॉलेज आहे. तर शहाजी कॉलेजवर तुम्ही हे केलं, की इथं तुम्हाला त्यांचे नंबर वगैरे मिळतील. ईमेल ॲड्रेस आणि नंबर मिळतील. हां, आता इथले कोऑर्डिनेटर आहेत त्यांचं नाव तुम्हाला दिसेल आणि त्यांचा मोबाईल नंबर दिसेल. तर या पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी या माध्यमातून संपर्क साधू शकता. त्यासोबतच इथे तुम्ही आलात परत, की तुम्हाला इथून आपल्याकडे कुठले-कुठले कोर्सेस आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळेल. त्यासोबत फी स्ट्रक्चर म्हणजे आता एक्झाम फी वगैरे तुम्ही भरली, तर ती नेमकी कशी म्हणजे ते एक्झाम फी कशी, ॲडमिशन फी कशी? हां, समजा आता तुम्ही रिपीटरसाठी तुमचा एखादा समजा चुकून एखादा पेपर राहिला, तर त्याची फी कशी? हे तुम्हाला सगळं फी स्ट्रक्चरमध्ये बघायला मिळेल. म्हणजे आता फ्रेश विद्यार्थ्यांची फी कशी आहे, तर ही त्याचं जे स्ट्रक्चर आहे तुमच्याकडनं तशी फी घेतली गेली तर त्याचं पूर्ण सुट्ट-सुट्ट जे काही असतं की नाही, तर ते तुम्हाला इथं पाहायला मिळतं. हां. तर हे अशी माहिती तुम्हाला इथून मिळेल. त्याचसोबत तुम्ही इकडं अजून पाहिलं, की इथे एक ऑनलाईन नोटीस बोर्ड असं लिहिलेलं आहे. हां, या ऑनलाईन नोटीस बोर्डवर तुम्ही क्लिक केलं की इथं नोटीस बोर्डमध्ये तुम्हाला अ, ह्या सगळ्या नोटिसेस पाहायला मिळतील. त्याच्यातल्या काही नोटीस या दुसऱ्या अभ्यासक्रमाशी संबंधित असतात. पण काही वेळा तुमच्याशी संबंधित पण नसतात. तर त्यामुळे हे पाहणं जसं आपल्या कॉलेजमध्ये नोटीस बोर्ड असतो की नाही, काचेच्या कपाटात ह्याच्यात लावलेला, हं, तशाच पद्धतीचा हा नोटीस बोर्ड आहे तुमच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं पाहायचा. तर तुम्ही येऊन हा सतत चेक करणं, आठवड्यातून एकदा तरी तपासणं आवश्यक आहे. तर ते तुम्ही करायला हवं. त्यासोबतच इकडे अजून तुम्ही आला, की तिथे तुम्हाला एक ऑनलाईन सिलेबसची वगैरे लिंक मिळेल आणि ते सेल्फ लर्निंग मटेरियल असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल. तर याच्यावर तुम्ही क्लिक केलं तिथे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आणि सेल्फ लर्निंग मटेरियल असं 2 टॅब दिसतील. यातल्या सेल्फ लर्निंग मटेरियल तुम्ही क्लिक केलं, की तुम्हाला इथं बी-ए, बी-ए-1, बी-ए-2, बी-ए-3 असं सगळं दिसेल आणि एम-ए पार्ट 1 लँग्वेज अँड सोशल सायन्स असं दिसेल. याच्यावर तुम्ही क्लिक केलं, की तुम्हाला एम-ए भाग 2 चे इथं दिसेल आणि खाली गेल्यानंतर एम-ए भाग 1 चे स्टडी मटेरियल दिसेल. आता आपले जे एम-ए भाग 1 चे स्टडी मटेरियल आहे, ते आपल्याकडं उपलब्ध आहे. छपाई स्वरूपात पण उपलब्ध आहे आणि पीडीएफ स्वरूपात. आता तुमच्यापैकी अनेकांकडे आता अजून पोहोचलेलं नसेल, त्यांच्या कॉलेजनं इकडून घेतलेलं नसेल, तर या लिंकवरून तुम्हाला ते घेता येईल. ठीक आहे. इथं ती सगळी दिलेली आहे. हे बघा, एम-ए भाग 1 सत्र 1 चे एवढी पुस्तकं पीडीएफ स्वरूपात इथं आपण अपलोड केलेली आहेत. हां, आणि त्याच्या खाली मग सत्र 2 ची पण अपलोड केलेली आहेत. इथं तुम्हाला सत्र 2 ची इथं पाहायला मिळते. हां, तर तुम्हाला हवं असेल तर इथून पीडीएफ घेऊन तुम्ही आपला अभ्यास आता चालू करू शकता. हां, तर त्याबद्दल काही म्हणजे हे करण्याची आवश्यकता नाही. आणि दुसरं काय की तुमचं जे तुमचे जे स्टडी सेंटर्स आहेत, त्यांना आपण पुस्तकांची मागणी करण्याच्या संदर्भात कळवलेलं आहे. तर ते त्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी अ, तर त्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, की स्टडी सेंटरकडून तुम्ही एकतर पुस्तकं मागवू शकता. स्टडी सेंटर काय करतं, की पुस्तक विद्यापीठाकडून मागवतं आणि मग तुम्हाला डिस्ट्रिब्यूट करतं. तर ती एक पद्धत आहे. जर समजा स्टडी सेंटरला वेळ लागत असेल किंवा त्यांनी म्हणाले, की विद्यापीठातून घेऊन या असं तुम्हाला जर सांगितलं,
तर तुम्ही काय करायचं, तुमची जी ऍडमिशनची पावती आहे त्याच्यावर अभ्यास केंद्राचा सही आणि शिक्का घेऊन यायचा आणि तिथं शेरा घ्यायचा की सदर विद्यार्थ्याला ही पुस्तकं जी आहेत ती विद्यापीठातून मिळावीत. असा शेरा जर आणला तुम्ही कॉलेजचा आणि त्याची सही आणि शिक्का आणला तर तुम्हाला इथनं पुस्तकं आपल्याला देता येतात. ठीक आहे. तर त्यामुळे काय आहे की हे दोन्ही मार्ग तुम्हाला अवलंबता येतात. हा. तर जे जवळच्या भागातले आहेत, कोल्हापुरातले आहेत किंवा आसपासचे आहेत त्यांना या पद्धतीनं पुस्तकं घेता येतील. बाकीचे जे आहेत त्यांना आपल्या अभ्यास केंद्राच्या मार्फत हे पुस्तकं घेता येतील. तर त्या संदर्भात तुमच्या स्टडी सेंटरला आपण कळवलेलं आहे की पुस्तकं ची मागणी कळवावी. हा, तर त्यांच्याकडे तुम्ही त्या संदर्भात चौकशी करू शकता. ठीक आहे. तर हा झाला स्टडीज अभ्यास ह्याच्या संदर्भात. सेल्फ लर्निंग मटेरियल म्हणजे स्वयंअध्ययन साहित्य. दुसरं असते की आपण कॉन्टॅक्ट सेशन घेतो. कॉन्टॅक्ट सेशन म्हणजे संपर्क सत्र. आज जसं मी मार्गदर्शन सत्र घेतो तशाच पद्धतीने आपण प्रत्येक विषयाचं 2-2 तासांचं एक सेशन घेतो आणि त्याच्यामध्ये त्या स्पेसिफिक पेपर संदर्भात आपला जो आता इतिहासाचे 5 पेपर असते समजा, तर 5 पेपरसाठी प्रत्येकी 2-2 तासाचं संपर्क सत्र होईल आणि एका पेपर बद्दल 2-2 तास आपण त्याच्यामध्ये चर्चा करणार आहोत. तर असं कॉन्टॅक्ट सेशन होतं. तर त्या कॉन्टॅक्ट सेशन इथं लिहिलेलं आहे. कॉन्टॅक्ट सेशन काउन्सिलिंग सेशन. त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की इथं तुम्हाला त्याचे वेळापत्रक जे आहे ते पाहायला मिळतं. आता हे 2023चं वेळापत्रक आहे आणि सगळ्या विषयांचं तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आता इतिहासचं बघा, इतिहास इथं आलेला आहे. इतिहास इथं मागच्या वर्षी झालेलं होतं. माहिती तुम्हाला इथून पाहायला मिळते. जसं हे कॉन्टॅक्ट सेशनचं आपण पाहिलं त्याच पद्धतीनं तुम्ही आणखी इकडं खाली आला तर तुम्हाला असाइनमेंट असं सेक्शन दिसेल. असाइनमेंट्स म्हणजे स्वाध्याय आपण त्याला मराठीत म्हणतो. म्हणजे तुमचे आता पेपर आहेत समजा त्याच्यामध्ये 100 मार्कासाठी जो पेपर असेल 4 क्रेडिटचा, तर त्या 4 क्रेडिटच्या पेपरसाठी तुम्हाला 20 मार्काचं असाइनमेंट साधारणपणे असतं आणि 80 मार्काची लेखी परीक्षा होती. तुमच्यापैकी काही पेपर जे आहेत तुमचे, एक पेपर आहे तो 2 क्रेडिटचा आहे. त्याच्यासाठी मग 50 मार्काचा तो असतो पेपर. त्यातल्या 40 मार्काची लेखी परीक्षा होईल आणि 10 मार्काचं असाइनमेंट असेल. तर त्याच्या सूचना मी येणाऱ्या काळात देईन तुम्हाला असाइनमेंटच्या संदर्भात. आणि हे असाइनमेंट जे आहेत तर इथं तुम्हाला ते असाइनमेंट अपलोड केलेले दिसले. आता हे 23-24 चे असाइनमेंट आहे. इथं 24-25 चे असाइनमेंट जे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये येतील. तर हे असाइनमेंटची एक लिंक जी आहे ती एक महत्वाची आहे. आता त्यासोबतच एक्झाम आणि हॉल तिकीट याच्या पण लिंक तुम्हाला इथे दिसेल. हॉल तिकीटची लिंक आहे. तिथं हॉल तिकीटची लिंक येईल. तर त्या पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये पाहता येतं. हे दूरशिक्षण केंद्राचं जे वेब पेज आहे त्याच्यावरती तुमच्या उपयोगी जे टॅब्स आहेत त्याच्या संदर्भातली माहिती मी तुम्हाला याच्यातून दिलेली आहे. आता अजून एक फक्त आपण गोष्ट बघू वेबसाईट वरती. पुन्हा तुम्ही जर समजा विद्यापीठाच्या वेबसाईटवर गेला विद्यापीठाच्या वेबसाईटवर आला इथं आल्यानंतर इथं अजून एक पोर्टल ऑनलाईन पोर्टलची लिंक आहे ती तुमच्यासाठी महत्वाची आहे. ही वेब ऍप्स म्हणून जिथं लिहिलेलं आहे की वेब ऍप्स त्याच्यावर क्लिक करायचं. वेब सर स्क्रीन दिसत नाही. काय दिसत नाहीये? स्क्रीन दिसत नाही. तुम्ही स्क्रीन जी शेअर करताय नाही दिसत सर. तुम्हीच दिसता फक्त. नाही दिसते. शेअर करतो ना मी. एक मिनिट हा. आता दिसते? हो दिसते सर. मगाशी दिसत होती ना व्यवस्थित? नाही सर मध्येच बंद झाली दिसायची. अच्छा, लगेच सांगायचं मला, काय प्रॉब्लेम नाही. अडचण आली तर मला लगेच सांगत चला. मग मी जे ओके. सांगितलं ते सगळं दिसलं ना तुम्हाला? काही नाही दिसलं? नाही सर. बरं. ठीक आहे. मी जे फक्त सांगितलं सेल्फ स्टडी मटेरियल जेवढं सांगितलं तिथपर्यंत दिसलं, तिथून नाही दिसलं काय. त्याच्या खालीच ते सगळे टॅब आहेत. असाइनमेंट्स वगैरे जे आहेत ना
त्याच्या खालीच ते सगळ्या टॅब आहेत ते तिथून तुम्हाला बघता येतील. मी परत एकदा दाखवतो. ओके इथं तुम्ही डिस्टन्सच्या एज्युकेशनच्या याला येताय होम पेज वर विद्यापीठाच्या. ठीक आहे. आणि त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं की हे डिस्टन्सचं पेज उघडतं. वेब पेज उघडतं बरोबर. आणि इथं डाव्या बाजूला तुम्हाला हे सगळे टॅब दिसतील. इथं असाइनमेंट, एक्झाम, हॉल तिकीट असे टॅब आहेत. कॉन्टॅक्ट सेशन वगैरे असे सगळे टॅब आहेत. मोबाईल मध्ये बघत असाल तर पहिल्यांदा हे दिसतं तुम्हाला. आणि मग ही इकडची बाजू जी आहे उजवीकडचे जो पांढऱ्या रंगातलं जे आहे ते नंतर दिसतं. हे फक्त मोबाईल बघताना लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर आता आपण जे मी मगाशी सांगत होतो वेब ऍप्स म्हणजे तुमचा आता तुम्ही ऍडमिशन फॉर्म भरला. ऍडमिशन फॉर्मला काय झालं की तुम्हाला डायरेक्ट लिंक दिलेली होती त्याच्यावरून तुम्ही तो फॉर्म भरला. ठीक आहे. पण आता कसं आहे की हा नेमकी लिंक कुठं होती हे तुम्हाला माहित नाही. तुम्ही लिंकवर क्लिक करून फॉर्म भरला पण लिंक कुठे आहे ते माहित नव्हतं. तर ही लिंक जी आहे ही वेब ऍप मध्ये विद्यार्थ्यांसाठी एक पोर्टल आहे. तिथून ती लिंक आपल्याला मिळते. आता वेब ऍप्सवर जायचं. तिथं आलो तुम्ही हे ऑनलाईन पोर्टल जसं मी म्हणालो की ऑनलाईन पोर्टल आहे. तर हे ऑनलाईन पोर्टल आहे. आणि या ऑनलाईन पोर्टल मध्ये इथं तुम्हाला स्टुडंट पोर्टल असं दिसेल. दिसतं स्टुडंट पोर्टल. येस मग याच्यावर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला काय होईल की पहिल्यांदा काही दिसणार नाही. म्हणजे इथं खाली काही नाहीये. या बाजूला काही दिसत नाही. स्टुडंट पोर्टलवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला इथं स्टुडंट पोर्टल असं दिसलं आणि त्याच्या खाली काही आणखी टॅब नोटिफिकेशन, रजिस्ट्रेशन, एक्झामिनेशन पोर्टल, स्टुडंट फॅसिलिटेशन सेंटर, कॉन्व्होकेशन पोर्टल, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट असं काही गोष्टी तुम्हाला इथनं दिसतील. आता इथं काय आहे की आता हे अप्लाय फॉर 61st कॉन्व्होकेशन आता जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच ही सूचना दिसते. तुमचं आता रजिस्ट्रेशन जे तुम्ही ऍडमिशन केलं ते रजिस्ट्रेशन मध्ये तुमचं होतं बघा इथे डिस्टन्स स्टुडंट रजिस्ट्रेशनवर क्लिक केलं की ही लिंक होती ज्याच्यावरून तुम्ही फॉर्म भरला होता. ही जी लिंक आहे ना याच्यावरून तुम्ही फॉर्म भरला होता. ठीक आहे. त्यानंतर एक्झामिनेशन पोर्टलवर तुम्ही आला की इथं तुमचा ज्यावेळी निकाल वगैरे लागेल की नाही त्यावेळी तुम्हाला ऑनलाईन मार्कलिस्ट जी आहे ती इथं पाहायला मिळेल. इथं तुम्ही PRN टाकला की तुम्हाला तुमची मार्कलिस्ट पाहायला मिळेल. ठीक आहे. आता हे रजिस्ट्रेशन पोर्टल मध्येच गेला की आता याच्यावर तुम्ही गेला आणि इथेच तुम्ही फॉर्म वगैरे यामध्येच तुम्हाला तुमचा एक्झाम फॉर्म तुम्ही लोकांनी भरलेला होता. तर हॉल तिकीट पण तुम्हाला तिथं डाउनलोड करता येतं. काही लोकांनी आता डाउनलोड केले पण आता करण्याची आवश्यकता नाहीये. टाइम टेबल ज्यावेळी येईल त्यावेळी ते डाउनलोड करा. त्यावेळी त्याच्यावर वेळापत्रकानुसार टाइम टेबल आलेलं आपल्याला दिसतं. तर त्यामुळं हॉल तिकीट जे आहे ते तुमच्या पोर्टलवरून तुम्हाला डाउनलोड करता येईल. तर हे जे स्टुडंट पोर्टल आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. वेब ऍप्स मध्ये गेल्यानंतर स्टुडंट पोर्टलवर क्लिक केलं की तुमच्याशी संबंधित काही लिंक्स तिथे तुम्हाला मिळतात. हं? तर ही जी माहिती आहे ही मला तुम्हाला द्यायची होती वेबसाईटच्या संदर्भात. आता आणखी आपण काही गोष्टी पाहूयात. आता यांनी जे सांगितले ना काय डेट आपल्याला याचे करायचं कन्वर्ट परत ऍक्च्युली खरंच ऍडमिशन आता वेबसाईट बघितलं एक्झाम पोर्टल बद्दल पण मी त्यामध्ये सांगितलं. आता एक्झाम सेंटर म्हणजे तुम्हाला जसं मी सांगितलं की तुमचं जे स्टडी सेंटर आहे तेच तुमचं एक्झाम सेंटर आहे आणि तिथंच तुमची परीक्षा होईल. ठीक आहे. तर त्या संदर्भातली काही अडचणीचा भाग नाहीये. त्यामध्ये तुम्ही आपल्या स्टडी सेंटरचं मार्गदर्शन या संदर्भात घेऊ शकता. आता आपण आपल्या कोर्सच्या संदर्भातली माहिती घेऊया. MA इतिहासचा जो तुमचा अभ्यासक्रम आहे त्याच्या संदर्भातली माहिती आपण घ्यायची आहे याच्या पुढं आणि त्या संदर्भात मी बोलेन. आता जे मी वरती ज्या मुद्द्यांची चर्चा केली आतापर्यंत जे मी सांगितलं त्याबद्दल कुणाच्या काही शंका असतील तर विचारा. मग आपण या कोर्स संदर्भातली जी माहिती आहे ती आपण बघूया. हॅलो तर सर ड्युअल ऍडमिशनचं सर हॅलो एक सेकंड. हा
पहिला बोला तुम्ही ड्युअल ऍडमिशनचं विचारत होता ते बोला पहिल्यांदा. हा सर, ड्युअल ऍडमिशनचा म्हणजे द्यायचा इकडे ऍडमिशन घेतलेलं आहे दोन्हीकडे म्हणजे ऍडमिशन फी भरली का? ऑलरेडी एका पीजीला ऍडमिशन. दोन्हीकडे ऍडमिशनची फी भरली का? हो भरली आहे की. सरांच्याकडे जाऊ. दोन्हीकडे ऍडमिशनची फी भरली 4,820 रुपये. हा भरल्या सर. इकडे माझं विद्यापीठातच झुलॉजीला ऍडमिशन आहे. बर, तुम्ही भेटून गेला होता ना मला? हा भेटून गेलो होतो की. बर, त्यावेळी मी सांगितलं असेल माहिती तुम्हाला ड्युअल डिग्रीची. चालतं, ठीक आहे सर. मग भेटून जातो तुम्हाला परत एकदा. नाही झाले ना, शंका विचारा काय अडचण नाही. तेच त्याचे प्रोसेस पुढे काय करायचे आहे का हे फॉर्म विचारायचं. आणून जमा करायचा ना, बरोबर जमा करायचा. हा, काय प्रॉब्लेम नाही. बरोबर. फॉर्म भरलाय ना ऑनलाईन तुम्ही? भरलाय. हा, ते नंतर आणून त्याच्याबरोबर सगळे डॉक्युमेंट जोडायचे. ज्या ज्या विद्यार्थ्यांचे 2 अभ्यासक्रमांना प्रवेश आहे, हा, म्हणजे आता आधीच ऑलरेडी कुठेतरी ऍडमिशन, आता इतिहासासाठी ऍडमिशन घेतात, त्यांना दुहेरी पदवी फॉर्म भरून जमा करता येतो. हा, म्हणजे काय असे लोक काय काय असते एलिजिबिलिटी प्रोसेससाठी, जसं मी मगाशी सांगितलं, दुसऱ्या विद्यापीठाचा असेल तर त्याला मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. शिवाजी विद्यापीठातल्या कॉलेजचा विद्यार्थी असेल तर त्याला टीसी द्यावा लागतो. दूरशिक्षण केंद्रातलाच आधीचा विद्यार्थी असेल तर त्याला ट्रान्सफर सर्टिफिकेट आहे. पण काही वेळा काय होतं की काही विद्यार्थ्यांचं ऑलरेडी आता ऍडमिशन चालू असतं आणि त्याच वेळी ते इतिहासला ऍडमिशन घेतात. त्याला आपण म्हणतो की ड्युअल डिग्री मधून ऍडमिशन घेणं, म्हणजे एकाच वेळी सायमल्टेनियसली 2 अभ्यासक्रम करणं. तर अशापैकी ते विद्यार्थी आहेत. तर आता जे काही आहे त्यांनी आता काय करायला हवं की त्यांनी काय करायचं, एक ऑनलाईन फॉर्म असतो ड्युअल डिग्रीचा, तो फॉर्म भरायचा आणि तो भरून त्याच्यामध्ये पहिल्यांदा ते आता प्रवेशित असलेल्या अभ्यासक्रमाची माहिती भरायची आणि नंतर आता डिस्टन्सला जे नवीन ऍडमिशन घेतले त्याची त्यांनी माहिती भरायची आणि मग त्या फॉर्मवर त्यांच्या कॉलेजच्या सरांची, आधीच्या प्रिन्सिपल जे आहेत तिथले, त्यांची सही घेऊन यायची आणि मग इथे येऊन माझी सही घ्यायची. अशी एक प्रोसेस असते. आता ही कशी आहे की ही केस बाय केस असते. म्हणजे आता त्यांचा मुद्दा आहे की नाही, तर त्यांच्या केसमध्ये त्यांच्याशी बोलून ते ठरवायला लागतं. हा, मग तुमच्यापैकी काही लोकांनी जर समजा असं एकाच वेळी 2 ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं असेल, ठीक आहे, तर त्यांनी माझ्याशी संपर्क करा. मी तुम्हाला त्यांच्या संदर्भात त्या संदर्भातली माहिती देईन. तर आता त्या संदर्भात कसं आहे की त्या विद्यार्थ्यांना टीसी जमा करता येत नाही किंवा मायग्रेशन जमा करता येत नाही. त्यांनी जर समजा ड्युअल डिग्रीचा फॉर्म दिला तर त्यांची एलिजिबिलिटी पूर्ण होते. हा, त्यासाठी आपण हा ड्युअल डिग्रीचा फॉर्म बनवलेला आहे. ठीक आहे, तर अजून कुणाला काही शंका आहे? हॅलो. हा, हा सर, मला तुम्ही आता टीसीचा जो विषय काढला त्याच्याबद्दलच विचारायचं होतं. बर, बीए साठी माझा सब्जेक्ट जिओग्राफी होता, तर मग आता जर मी ऍडमिशन घेतलं तर मग टीसी द्यावा लागेल का मला? हो, द्यायला लागेल. मी म्हंटल ना, डिस्टन्सला ऍडमिशन द्यायचं असेल. डिस्टन्स मध्ये होतं ना? नाही सर, रेग्युलर मध्ये होतं. हा, मग विलिंग्डन रेग्युलर कॉलेज मध्ये असतं तर मी बोललोय ना की अफिलेटेड कॉलेजमध्ये ज्याचं ऍडमिशन असेल, हम्म, ठीक आहे, मागच्या अभ्यासक्रमाला, त्यांना आता डिस्टन्सला ऍडमिशन घेतलं की टीसी काढून द्यायचं आहे विद्यापीठामध्ये. ठीक आहे सर, चालेल. ओके, थँक्यू. बोला, अजून कुणाला काही शंका आहे? हा सर, डीबीए आयडी आहे ना, तो जर समजा माझं लग्नापूर्वीच्या नावावर मी आता ऍडमिशन घेतले तर बर, तो आता काढताना मी लग्नानंतरच्या नावावर काढलं तर चालेल का? नाही, ते आता कसं आहे हॅलो. माहितीये का, आपण सूचना काय दिलेल्या होत्या, ज्यावेळी तुम्ही बघा, तुम्ही 2 नावं वापरताय. मुळात काय मुद्दा आहे, तुम्ही ज्यावेळी आधार कार्डवर नाव आणता, बरोबर, तुमचं नवीन बदल होणार, त्यावेळी तुम्ही त्याच्यासाठी गॅझेट करणं आवश्यक असतं. बरोबर, बऱ्याच तुम्ही लोक ते गॅझेट करत नाहीत आणि मग डायरेक्ट आधार कार्डवर नाव आणलं जातं आणि मग काय होतं की एज्युकेशन डॉक्युमेंट्सवर जुने नाव असतात. गॅजेट लागेल कसं ते? नाही, गॅझेट लागेल असा मुद्दा नाहीये. कसा आहे मुद्दा की तुम्ही ज्या नावानं प्रवेश घेताय त्या नावाचं आधार कार्ड तुमचं असणं आवश्यक आहे. जर आधार कार्ड त्या नावाचं असेल तर एबीसीआयडी त्या नावाचं नाही. पण बरोबर आहे. आधार कार्डच नाहीये त्या नावाचं. हा, त्या नावाचं आता नाही, तुम्ही ऍडमिशन आता आधार कार्ड नाहीये म्हणताय तर हे बघा कसं आहे माहितीये का, तुमचं आधीचं नाव आहे. नाही, ऍडमिशन मी कसं घेतलंय, मी ऍडमिशन माझ्या म्हणजे अगोदर माझ्या लग्ना अगोदरच्या नावावर घेतलंय आणि बरोबर. आता आयडी कसं काढायचं असे म्हणते मी, आणि त्यावेळी काय आधार कार्डची प्रोसेस नव्हती.
बरोबर. मग आता तुम्हाला आता आधार कार्ड मी माझ्या नावावर काढलं. हो ना, तेच मी सांगतोय, की हा. दोन्ही एकाच नावानं असायला हवेत. ठीक आहे. मग काय तर करायला आता लागेल तुम्ही सर आता त्यासाठी? काढले तर आता जमा करा. हं? आणि तुम्ही काय आता हा, गॅझेट केलेलं नाहीये. मग तुमचं एज्युकेशन जे आहे ते कुठल्या नावानं चालू आहे? माहेरच्या नावानं चालू आहे. बरोबर आहे की नाही? माहेरच्या नावावर चालू आहे. हां. माहेरच्या नावानं चालू आहे याचा अर्थ तुम्ही तिथं तुमचं नावच बदललेलं नाही आणि ते आधार कार्डवर नाव बदललेलं आहे तुम्ही. हो, ठीक आहे. हां, हो, मग बरोबर आहे. ते योग्य नाहीये ना. कारण तुमचं कायदेशीरदृष्ट्या नाव बदललेलं नाही कारण गॅझेट झालेलं नाही. नाव कधी बदलतं? गॅजेट असेल तर चालू शकेल का सर? गॅजेट असेल तर चालू शकेल का? नाही, नाही. मग गॅझेट करा आणि नंतर तुमच्या ऍडमिशनचं नाव आहे की नाही, तुम्हाला जर बदलायचं आहे का ऍडमिशनचं हा. नाव? नको सर, आता झालेलं आहे सर व्यवस्थित. एक्झाम वगैरे फी वगैरे सगळं भरलेलं गेलेलं आहे. ठीक आहे, मग बघा तुम्ही. नाही बदलायचं सर. ठीक. ठीक आहे सर. तुमचं जे आता मुक्त विद्यापीठाच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत, मुक्त विद्यापीठ आहे तर त्यांना पण टीसी मायग्रेशन द्यावं लागतं. त्याच्यासाठी त्यांनी सोय केलेली असते. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जा किंवा तुमचं जे जिथं ऍडमिशन घेतलेलं होतं त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांच्याकडनं मायग्रेशन सर्टिफिकेट काढायची प्रोसेस विचारून घ्या. दिग्विजय साबळे तुमच्या प्रश्नासाठी सांगत होतो. ठीक आहे. अजून कुणाला काही शंका आहे? सर, नवीन शैक्षणिक धोरणानुसार हिस्ट्री एमएचं पोर्शन बदललंय काय? त्याच्याबद्दल मी सांगेन सर. आपण सिलेबस बद्दल नाही बोलत, त्याच्या आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल बोलतो. बोला, काय आहे का अजून अडचण? ठीक आहे, मग इथपर्यंत जी माहिती दिली त्याच्याबद्दल तुमची काही शंका नाही असं मी गृहीत धरतो आणि मग आपण पुढं जाऊ. ठीक आहे. जसं मी तुम्हाला म्हणत होतो की आता आपण कोर्स बद्दल आपल्या चर्चा करूया. जसं आता यांनी प्रश्न विचारला, आता एनईपी नुसार बदललाय म्हणजे कसं की तुम्ही समजा तुम्ही आता मागच्या वर्षी जिथं प्रवेशित होता आणि मग आता आला म्हणजे फर्स्ट इयरला होता आणि मग सेकंड इयरला आला आणि सिलेबस बदलला, तो वेगळा विषय आहे. तुमच्यासाठी हा मागच्या वर्षी तुम्ही जो आता ऍडमिशन घेताय तो मागच्या वर्षी सिलेबस आलेला आहे. त्यामुळे त्याच्यात कोणताही बदल झालेला नाहीये. तो कुठला सिलेबस आहे त्याची माहिती, त्याच्या पेपरची नावं मी ऑलरेडी ग्रुपमध्ये एकदा टाकलेली आहे. हा, तुम्हाला परत एकदा ती नावं मी तुम्हाला दाखवतो इथं. एकच सेकंड. Prasad Jagtap, you should submit in the earliest Christian or migration. You are from other university? Are you from other university? So you need to submit TC and migration. You need to apply for TC in your college and then you need to apply migration in your university and then get these two things and submit it in Center for Distance Education. Okay.
हा, you should submit it earliest. Within 15 days you need to submit it. हे ब्राउचर मी तुम्हाला सगळ्यांशी शेअर केलेलं होतं आधी पण. दिसतंय ना सगळ्यांना हे ब्राउचर? दिसतं का? सर हे तुम्ही आम्ही जॉईन व्हायच्या आधी सेंड केलं होतं. आम्ही जॉईन झाल्यानंतर हे नाही आलं, आमच्यापाशी पोहोचलं नाही आज. बर, ठीक आहे. तर हे जे आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे पेपर्स आहेत, तर त्याची तुम्हाला इथं माहिती याच्यामध्ये दिसेल. दिसते? व्यवस्थित दिसते आता? येस हो सर, सर. दिसतं. ठीक आहे. तर हे जे आहे हे तुमचे साधारण 2 वर्षाची जी माहिती आहे याच्यामध्ये तुम्हाला पेपर्सची नावं पाहायला मिळतात. म्हणजे एकूण कसं आहे आपला जो कोर्स आहे तो टोटल 22 क्रेडिट्सचा एक सेमिस्टर असेल याच्यामध्ये. असे 22 क्रेडिट हे सेमिस्टर एक पार्ट 1 साठी म्हणजे टोटल 44 क्रेडिट्स आणि पार्ट 2 ला पण 22 क्रेडिट, सेमिस्टर 3 ला 22 क्रेडिट, सेमिस्टर 4 ला 22 क्रेडिट, असे टोटल 44 क्रेडिट्स. आता क्रेडिट्स म्हणजे काय? तर क्रेडिट्स म्हणजे तुमचा जो आहे तुम्ही एक पेपर शिकता आणि त्याच्यामध्ये तुमचे साधारण 4 युनिट असतात. 4 घटक असतात. तर त्याला त्यासाठी एका पेपरला 4 क्रेडिट्स असतात. म्हणजे 100 मार्काचा तुम्ही पेपर सोडवला असेल तर त्याला 4 क्रेडिट्स तुम्हाला मिळतात. तर तशा पद्धतीनं हा पेपर सेमिस्टर 1 ला आपल्याला 22 क्रेडिट्स आहेत. आणि सेमिस्टर 2 ला 22 क्रेडिट्स आहेत. तर आता याच्यामध्ये काय की पहिला जो पेपर आहे तुमचा तिथं तुम्ही बघितला तर अर्ली इंडिया फ्रॉम द बिगिनिंग टू 3rd सेंचुरी BC, म्हणजे प्राचीन भारताचा इतिहास हा पेपर आपल्याला आहे. हा आपला कंपल्सरी पेपर आहे. म्हणजे प्राचीन भारताशी संबंधित हा पेपर आहे. त्यानंतर सेमिस्टर 2 दुसरा जो पेपर आहे कंपल्सरीचा तो आहे ऍस्पेक्ट्स ऑफ मेडिवल इंडिया. सिलेबस मधनं शेअर करून दाखवतो तुम्हाला म्हणजे व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. तर असं सेमिस्टर 1 ला तुम्हाला आता याच्यात कसं याच्यात खूप ऑप्शनल वगैरे पेपर असतात त्यामुळे थोडं हे वाटेल आपल्याला. थोडं सुटसुटीत नाही याच्यात. ठीक आहे. एनिवे मी तुम्हाला दाखवतो तुमच्या लक्षात येईल. हे बघा. आता हे सेमिस्टर 1 साठीचं स्ट्रक्चर आहे आपलं. याच्यामध्ये कंपल्सरीचा हा एक पेपर आहे अर्ली इंडिया फ्रॉम द बिगिनिंग टू 20th सेंचुरी. माझ्याकडे काम आहे त्या सरांना भेटा. अर्ली इंडिया फ्रॉम द बिगिनिंग टू 3rd सेंचुरी BC असा तुम्हाला हा प्राचीन भारताशी संबंधित पेपर तुम्हाला असेल. हा कंपल्सरी पेपर आहे. त्याच्यानंतर ऍस्पेक्ट्स ऑफ मेडिवल इंडियन हिस्ट्री 1206 ते 1750 म्हणजे 1206 टू 1750 या काळाचा हा पेपर आहे. हा पण तुमचा कंपल्सरी पेपर आहे. हा मध्ययुगीन काळाच्या संदर्भात आहे. म्हणजे दिल्लीमध्ये सुलतानशाहीची स्थापना झाली तिथून ते प्लासीच्या लढाईपर्यंत मुघल सत्तेच्या जो काही अस्त व्हायला सुरुवात झाली त्या काळापर्यंतची माहिती तुम्हाला या पेपरमधनं मिळणार आहे. त्याच्यानंतर राईज अँड कन्सॉलिडेशन ऑफ ब्रिटिश पॉवर असा एक पेपर तुम्हाला इथं आहे. म्हणजे भारतामध्ये ब्रिटिश सत्तेची स्थापना आणि त्याचं सुदृढीकरण कसं झालं ब्रिटिश सत्तेचं त्याची माहिती तुम्हाला याच्यातून घ्यायची आहे. म्हणजे 1757 ते 1857 हा काळ याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे. 1757 म्हणजे प्लासीच्या लढाईपासून ते 1857च्या
उठावापर्यंतचा आढावा या आपण पेपरमध्ये घेऊया. आणि त्यानंतर शेवटचा याच्यातला पेपर कंपल्सरी मधला आहे तो आहे राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया 1858 ते 1885. म्हणजे काय की 1857चा उठाव ज्यावेळी दडपून टाकला इंग्रजांनी, तर त्यानंतर त्या काळापासून ते 1885ला राष्ट्रीय सभेची म्हणजे काँग्रेसची स्थापना होईपर्यंत भारतामध्ये राष्ट्रवादाचा कसा उदय होत गेला, काय काय विचार त्यामध्ये पुढे आले, त्याची माहिती तुम्हाला याच्यातून घ्यायची आहे. तर असे हे तुमचे एकूण सर 1, 2 हा बोला. राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया हे जो बुक आम्ही जे घेतलंय तिथं 1858 आणि 1905 एवढा कालावधी दिलाय, तर तिथं 1885 आहे का? मी सांगतो त्याबद्दल. सांगतो मी त्याबद्दल. ठीक आहे. ओके. तर हे असे एकूण तुमचे 1, 2, 3 आणि 4 असे हे कंपल्सरी मॅन्डेटरी पेपर आहेत. त्यातले हे जे 3 पेपर आहेत, अर्ली इंडिया, ऍस्पेक्ट्स ऑफ मेडिव्हल इंडिया आणि राईज अँड कन्सॉलिडेशन ऑफ ब्रिटिश पॉवर, हे 100 मार्काचे पेपर आहेत 4 क्रेडिट्सचे. आणि हा राईज ऑफ नॅशनलिझम इन इंडिया हा जो पेपर आहे तो 2 क्रेडिट्स आहे, तो 50 मार्काचा असेल. आता काय होतं की मागच्या वेळी हा पूर्ण पेपर होता, तर यावेळी आपण काय केलं त्याचे 2 भागात विभाजन केले. एक सेमिस्टर 1 ला 2 क्रेडिटसाठी म्हणजे 50 मार्कासाठी 1858 ते 1885 पर्यंतचा पेपर आहे. हा, आणि त्याच्यानंतर सेमिस्टर 2 साठी काय केलंय की 1885 ते 1910 असेल. किती आहे तुमच्या पुस्तकावर शेवटची तारीख त्याच्यावरची? 1 मिनिट हा सर. 1905. 1905 पर्यंत म्हणजे बंगालची फाळणी ज्यावेळी लॉर्ड कर्झननी केली हा. त्यावेळी जो हा. राष्ट्रीय उठाव झाला होता, म्हणजे खूप जागृती राईट होती सर. त्या काळापर्यंत. तर हे हा जो अशा पद्धतीने त्याची विभागणी आधी होती. पूर्ण एक पेपर होता आपल्याकडे, त्यावेळी तो पेपर पुस्तक छापलेलं होतं. आता काय करायचं तुम्ही सेमिस्टर 1 चा अभ्यास करताना त्याच्यातली पहिले 2 प्रकरणं वाचायची, राईज ऑफ नॅशनल इंडिया याची, आणि सेमिस्टर 2 चा अभ्यास करताना नंतरची 2, 3 आणि 4 ही प्रकरणं आपण वाचायची. अशा पद्धतीने तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. त्याच्या सूचना आपण याच्यामध्ये देणार आहोत. ज्यावेळी पुस्तकांच्या संदर्भात येईल ती माहिती त्यावेळी आपण त्यामध्ये देऊया. ठीक आहे, आलं लक्षात? तर असं हे कंपल्सरी पेपर आहेत. आता अजून इथे एक RM नावाचा एक पेपर लिहिलेला तुम्हाला दिसेल. रिसर्च मेथोडॉलॉजी असं लिहिलेलं आहे बघा. RM म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी. तर तुम्हाला काय आहे की नवीन जे शैक्षणिक धोरण आहे त्याच्यानुसार काय आहे की विद्यार्थ्यांना रिसर्चचं पण माहिती व्हावी MA च्या विद्यार्थ्यांना, यासाठी हा पेपर इंट्रोड्यूस केलेला आहे. त्याच्या हिस्ट्री, इट्स मेथड अँड प्रॅक्टिस, इतिहास, त्याची पद्धत आणि सिद्धांत, असं आपण ते सिद्धांत आणि पद्धत अशा नावाचं आपण ते पुस्तक बनवलेलं आहे मराठीमध्ये. तर ते तुम्हाला तो एक पेपर आहे. हा पेपर पण सगळ्यांना कंपल्सरी आहे. ठीक आहे. तर हे झाले पेपर, आणि त्याच्यानंतर एक ऑप्शन मध्ये आहे. मात्र आपण काय केले की दूरशिक्षणच्या विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना एकच पेपर आपण देतोय, की त्यामुळं विद्यार्थ्यांना अभ्यास करायला, पुस्तकं बनवायला सोपं होतं. तर यामध्ये आपण विद्यार्थ्यांना काय केलंय की लिगसी ऑफ द मराठास हा पेपर जो आहे तो आपण दिलेला आहे. तर असे तुम्हाला साधारणपणे बघा 1, 2, 3, 4 याच्यातला हा 5 आणि हा 6 असे 6 पेपर सेमिस्टर 1 साठी अभ्यासायला असणार आहे. एकूण 6 पेपर तुम्हाला अभ्यासायचे आहेत. त्यातला फक्त राईज ऑफ नॅशनलिझम हा जो पेपर आहे तो 2 क्रेडिटचा आहे. बाकी सगळे पेपर हे 4 क्रेडिटचे आहेत, 100 मार्काचे आहेत. राईज ऑफ नॅशनलिझम हा 2 क्रेडिटचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे पुस्तक मिळेल त्यातले पहिले 2 प्रकरणं तुम्ही वाचायची या सेमिस्टरसाठी, आणि त्याचा पेपर 50 मार्काचा असेल. त्यातला लेखी पेपर हा 40 मार्काचा आणि असाइनमेंट हे 10 मार्काचं असेल. ठीक आहे, असं हे त्याचं स्वरूप आहे. हे सेमिस्टर 1 साठीच. आता सेमिस्टर 2 चे पण पेपर आपण थोडक्यात बघूया. सेमिस्टर 2 ला परत तुम्हाला इकडे हे जे कंपल्सरी पेपर आहेत त्यामध्ये इन्स्टिट्यूशन अंडर द मराठाज म्हणजे मराठाकालीन अंतर्गत संस्था नावाचा पेपर आहे. त्यानंतर मेकिंग ऑफ 19th सेंचुरी महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची 19व्या शतकातल्या महाराष्ट्राची जडणघडण नावाचा एक पेपर आहे. तो आहे तुम्हाला, तो पण 100 मार्काचा आहे. नॅशनल मुवमेंट इन इंडिया 1905 ते 1947 हा आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भातलं पेपर आहे. तर तो देखील तुम्हाला अभ्यासाचा आहे, तो पण 100 मार्काचा आहे.
आणि त्याच्यानंतर जसं मगाशी मी सांगितलं, राईज ऑफ नॅशनलिझम जो हा पेपर आहे तो साधारण 1885 ते 1905 या काळाच्या संदर्भातला आहे आणि तो तुम्हाला 2 क्रेडिट्स आहे. एकूण 50 मार्क असतील त्याला. 40 मार्काचे पेपर आणि 10 मार्काचं असाइनमेंट असे त्याचं स्वरूप आहे. तर तो तुम्ही त्या पुस्तकातलं प्रकरण 3रं आणि 4थं हा त्यासाठी सेमिस्टर 2 मध्ये अभ्यासायचं आहे या पेपरसाठी. आणि इलेक्टिव्ह मध्ये काय की डिव्होशनल कल्ट इन मेडिवल इंडिया 1206 ते 1750 हा आपण आपल्या विद्यार्थ्यांना पेपर दिला. याचं पुस्तक आता सध्या तुम्हाला प्रिंट स्वरूपात अवेलेबल नाही, पीडीएफ मध्ये आहे. आता छपाई सगळ्या पुस्तकांची पुन्हा छपाई होते, त्यामध्ये हे पुस्तक छापून तुम्हाला डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. तर हे पुस्तक पण लवकरच तुम्हाला मिळेल हार्ड कॉपी मध्ये. ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर याच्यामध्ये काय की आपण काय करणार आहोत की भारतातले जे विभिन्न भक्ती संप्रदाय होते मध्ययुगीन काळामध्ये त्याची माहिती आपण या पेपरच्या माध्यमातून घेणार आहोत. आता या ऑन जॉब ट्रेनिंग याचं आता काय आहे की इथं तुम्ही जे मागच्या वेळी रिसर्च मेथडॉलॉजी पाहिलं होतं त्याच्याऐवजी इथं काय आहे की ऑन जॉब ट्रेनिंग असं तुम्हाला पेपर इथं द्यायचं आहे. म्हणजे पेपर नाही, हा मुळात एक इंटर्नशिप करायची आहे तुम्हाला. एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये तुम्हाला 60 तासांची इंटर्नशिप करायची आहे. एकच सेकंड, तुमचं माझ्याकडे काम आहे, तिकडे भेटा. ऑन जॉब ट्रेनिंग मध्ये काय करायचंय की ऑन जॉब ट्रेनिंग मध्ये इंटर्नशिप करायची. इंटर्नशिप साठी 60 तास तिथं त्या संस्थेत जाऊन काम करायचं आणि ते 60 तास काम केल्यानंतर तुम्ही तिथले काही कागदपत्रांची पूर्तता करायची आहे. त्यात सर्टिफिकेट असेल, त्या संस्थेला लिहिलेलं पत्र असेल, संस्थेकडून आपल्याला तुम्हाला मिळालेलं पत्र असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. ते मी तुम्हाला त्यावेळी सांगेन ज्यावेळी आपलं सेमिस्टर 2 सुरू होईल ना, त्यावेळी या सगळ्या संदर्भात व्यवस्थित माहिती तुम्हाला देईन. फक्त आता तुम्हाला माहिती असू दे की तुम्हाला सेमिस्टर 2 मध्ये एक ऑन जॉब ट्रेनिंग करायचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला कुठले पेपर आहेत त्याची तुम्हाला एक माहिती मिळाली असं मला वाटतं. बरोबर? त्याच्यात काही शंका आहेत का तुम्हाला? काही शंका असतील तर माईक चालू करून विचारा. सर हा सेकंड सेमिस्टर साठी सर ऑन जॉब ट्रेनिंग जे होतं त्याला फील्ड प्रोजेक्ट असा एक ऑप्शन दिसला, ते नाही, काय होतं? आपल्याला सगळ्यांना आपण इंटर्नशिप ऑन जॉब ट्रेनिंग असं करतो. आणि तुम्हाला नंतर परत सेकंड इयर साठी 2 प्रोजेक्ट असणार आहेत. सेमिस्टर 3 ला एक प्रोजेक्ट असेल, सेमिस्टर 4 ला एक प्रोजेक्ट असेल. त्यावेळी तुम्ही फील्ड प्रोजेक्ट म्हणून ते करू शकता. ठीक आहे. तर आता ओके मात्र सर. ऑन जॉब ट्रेनिंग करायला हवं सगळ्यांनी. आता हे जे त्याची जी शंका आहे ना त्याच्यात आता बऱ्याच गोष्टी असतात. कारण काही लोक जॉब करणारे आहेत, मग त्यांचा प्रश्न असणार मी हे कसं करायचं वगैरे. या सगळ्या ज्या अडचणी आहेत ऑन जॉब ट्रेनिंगच्या संदर्भात ज्यावेळी आपलं सेमिस्टर 2 सुरू होईल त्यावेळी आपण अशाच पद्धतीने त्या संदर्भातली मीटिंग करूया आणि त्यामध्ये मी सगळ्या सूचना तुम्हाला त्या संदर्भात देईन. तर आता त्याची काही काळजी ठीक आहे करू नका. आता आपल्याला आता जे आपलं परीक्षेसाठी जे विषय आहेत त्या संदर्भात काही अडचणी शंका असतील तर विचारा. आता प्रश्न कोणतरी सूरज पवार आहेत, त्यांनी असं सांगितलं की सर माझं ऍडमिशन मध्ये एलिजिबिलिटी स्टेटस अजून प्रोव्हिजनल असं दाखवत आहे. त्याचं कारण असं आहे की अजून तुमचे फॉर्म इकडे यायला अजून सुरुवात झालेली नाहीये. ते फॉर्म येतील, मग त्यातले टीसी व्हेरीफाय केले जातील आणि मग ते प्रोव्हिजनल जे आहे ते ते हे केलं जाईल. प्रोव्हिजनल स्टेटस जे आहे ते बदललं जाईल. ठीक आहे. तर या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तुमच्या काही शंका असतील तर विचारा या संदर्भात. सर हम्म. आपलं स्टडी मटेरियल जे आहे सर ते सगळं मराठी भाषेत आहे, तर मग इंग्लिश मध्येही काही रेफरन्स बुक्स आहेत का? इंग्लिशच्या संदर्भात कुणाला रेफरन्स बुक्स हवे असतील तर त्याची यादी तुम्हाला त्या सिलेबसच्या खाली मिळेल. काही एक जनरल टेक्स्टबुक पद्धतीची पुस्तकं असतील त्याची यादी मी देईन, ग्रुपवर टाकेन मी यादी. ठीक आहे. ओके सर. बोला, अजून कुणाला काही शंका आहे? सर फर्स्ट सेमिस्टर केव्हा होईल साधारण? नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात, शक्यतो दुसऱ्या आठवड्यात. हॉलिडे मध्ये जाते. हॉलिडे मध्ये नसतं. आपल्या परीक्षा आहेत. सगळ्यांना परत एकदा मी सांगतो, आपला कोर्स जरी डिस्टन्स माध्यमातून असला
तरी आपला कोर्स जो आहे तो रेग्युलरच्या कोर्सच्या समकक्ष आहे. म्हणजे समकक्ष फक्त म्हणता येत नाही की शिवाजी विद्यापीठ हे विद्यापीठामध्ये जे रेग्युलरला सिलेबस आहे तोच आपला सिलेबस. रेग्युलरची जी परीक्षा होते तीच आपली परीक्षा होते. हा म्हणजे रेग्युलर सोबतच आपली परीक्षा असणार. हा म्हणजे ज्यावेळी MA इतिहासची परीक्षा शिवाजी विद्यापीठात सुरू असेल, बरोबर, ती रेग्युलरची पण असणार आहे आणि डिस्टन्सची पण असणार आहे. हा त्यांना जो पेपर येणार आहे तोच तुम्हाला येणार आहे. ठीक आहे, तर त्यानुसार परीक्षेचं सगळं अरेंजमेंट असते. हा दिवाळीच्या वगैरे सुट्ट्या येतील, पण ज्या पब्लिक हॉलिडेजच्या सुट्ट्या असतात ना त्या राहतात. फक्त परीक्षा मात्र जे काही टाइम टेबल येईल रेग्युलरसाठी किंवा रेग्युलरसाठी म्हणण्यापेक्षा रेग्युलर डिस्टन्स एकच असतं. जे काही MA इतिहासासाठी टाइम टेबल येईल त्यानुसार आपल्याला परीक्षा द्याव्या लागतात. ठीक आहे, ओके, थँक्यू. फक्त ही गोष्ट आपण नेहमी लक्षात, म्हणजे काय होतं की टाइम टेबल समजा तुम्हाला दुसरीकडे कुणाचं कळालं MA इतिहास विद्यापीठात आणि मग तुम्ही मग असं आपलं रेग्युलरचं कधी डिस्टन्सचं कधी येणार असा काही प्रश्न विचारायचं कारण नाही येणाऱ्या काळात. हा आपलं जे आहे हा सर, मग रेग्युलरच म्हणजे जे शिवाजी विद्यापीठ मध्ये शिकते ती त्यांचं टाइम टेबल आलेलं आहे. कुणाचं आलंय टाइम टेबल? कुठलं कॉलेज आहे तुमचं? शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर, डिपार्टमेंट? हिस्ट्री डिपार्टमेंट. येस सर, 16 नोव्हेंबर पासून एक्झाम आहे त्यांची. हा मग मी किती तारीख सांगितली आता? दुसरा आठवडा सांगितलं ना, हा बरोबर ना? आता सर, दुसरा हा आठवडा हा सांगितला. हा दुसरा आठवडा सांगितला. आता ती जी तारीख आली, तुम्ही टाइम टेबल आलं म्हणता, टाइम टेबल आलेलं नाही, फक्त परीक्षा चालू व्हायचा दिनांक आलाय. हा डिटेल टाइम टेबल प्रत्येक पेपरनुसार वेळापत्रक जे असतं ते अजून आलेलं नाही. हा ते आले की मी ग्रुपवर सांगेन. ओके सर. आणि तुम्हाला ऑलरेडी हा मी सांगितलंय की नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून परीक्षा चालू होणार आहे, बरोबर? ओके हा सर. सर, स्टडी मटेरियल आपल्या ऍडमिशन सेंटरवरच मिळेल ना? हा स्टडी सेंटर, कुठलं स्टडी सेंटर आहे तुमचं? एजम कॉलेज कराड. हा मग ते कॉलेजमध्ये सरांशी संपर्क करा, त्यांनी मागणी नोंदवतात इकडून आणि मग इकडून घेऊन जातात. हा आणि त्यांच्याकडे आली की ती जमा म्हणजे डिस्ट्रीब्युट करतात तुम्हाला. ठीक आहे, चालेल. ओके. बघा अजून कुणाचे काही प्रश्न असतील तर. ते जाऊ ते देतील तुम्हाला seat. अजून कुणाला काही शंका असतील? सर, 100 मार्कचे जे पेपर आहेत ते लेखी स्वरूपाचं असणार का? 80 मार्क लेखी स्वरूपात म्हणजे पेपर द्यायचा परीक्षेपासून. हा आणि 20 मार्क जे आहेत ते असाइनमेंट असतील. असाइनमेंट म्हणजे त्या पेपरवरचे 2 प्रश्न तुम्हाला दिले जातील, ब्रॉड क्वेश्चन, त्यातला एक प्रश्न तुम्ही सोडवायचा. ओके. ठीक आहे, बोला अजून काय तुम्हाला शंका आहे? नमस्कार सर. बोला. नमस्कार, बोला. सर हा बोला ना. सर, टीसी बद्दल शंका होती. हा डिस्टन्स मध्ये माझं तिथंच झालंय, हिस्ट्री मध्ये, बर डिस्टन्स विभागला BA. हिस्ट्री मध्ये झालं, पण 2016 मध्ये झालंय सर. मग आता हा. काय प्रोसेस करायला लागेल टीसी साठी? तर तुम्ही 2016 ऍडमिशन सोडलंय का, म्हणजे रद्द केलं? झालंय पूर्ण, BA पूर्ण झालंय, पण मी तिथनं टीसी काढलाच नाही MA करण्यासाठी. पुन्हा बरोबर. आपण मग काय सांगितलं त्यासाठी, ज्यांचं आपण स्पेसिफिक उल्लेख केला होता, ज्यांचं इथं BA झालेलं आहे किंवा इतर दुसऱ्या विषयात MA झालेला आहे, त्यांनी काय करायचं, इंटरनल टीसीचा फॉर्म असतो, इंटरनल टीसी ट्रान्सफर फॉर्म असतो. हा मग तिथं तर ते शिवाजी विद्यापीठात यायचं, डिस्टन्सच्या ऑफिसमध्ये, त्याच्या खालच्या बाजूला विद्यार्थी सेवा केंद्र आहे, तिथून तुम्हाला तो फॉर्म घेऊन तो भरून तिथे द्यायचा. त्यासाठी येताना आधीच्या ऍडमिशनचे पुरावे आणि आताच्या ऍडमिशनचे पुरावे घेऊन यायचे. ठीक आहे, आधीच्या ऍडमिशनचे पुरावे म्हणजे सर काय घेऊन यायचं? रिझल्ट. असू शकतात, सांगा बरं ऍडमिशनचे पुरावे. रिझल्टच आहे सर, आता दुसरा काही पुरावा नाही आमच्याकडे. बरोबर, रिझल्ट हा पुरावा आहे. शेवटचा रिझल्ट घेऊन या.
ओके ओके सर किती दिवसात हे टीसी जमा करायला लागेल? आपल्याला ते लगेच प्रोसेस करायची आहे. ओके सर. आम्हाला परीक्षेपर्यंत केलं तर चालतंय का विचारायचं होतं. त्याच्या नाही नाही नाही, ते चालतं. ओके सर थँक्यू. ठीक आहे. बोला, अजून कुणाला काही अडचण आहे? सॉरी तुम्ही सांगितलं पण पासिंग सिस्टीम कशी असते काय? कसली? पास पास विषय 40 मार्क, सब्जेक्ट 100 पैकी 40, हा 20 पैकी 8 8 आणि 80 पैकी 32. 80 पैकी 32. हा ओके ओके. ठीक आहे. हा ओके थँक्यू सर. आपण जास्तीत जास्त मार्क पाडायचा प्रयत्न करूया. बेसिक कमी किती आहे त्याचं कमीत कमी किती असं न विचारता आपण जास्तीत जास्त किती पाडता येईल त्यासाठी सगळे प्रयत्न करूया. ठीक आहे. कारण पुस्तकं तुम्हाला उपलब्ध आहेत. काय जरी समजा आता प्रत्यक्ष काही लोकांना हार्ड कॉपी जरी मिळालेली नसली तरी सॉफ्ट कॉपी आपल्याकडे आहे. हा, मी नंतर त्या सगळ्या पुस्तकांची लिंक जी आहे ती तुम्हाला आता ग्रुपमध्ये टाकून देईल. हा, त्याच्यावर पण अभ्यास करू शकता. ठीक आहे. ओके. सर आम्हाला पेपर पॅटर्न मिळू शकेल का? पेपरचं पॅटर्न पण देईन मी. ओके. थांबा दाखवतो. आता हे सगळं कसं आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना पेपर पॅटर्न वगैरे आपण जो कॉन्टॅक्ट सेशन घेतो की नाही आपण त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित चर्चा करता येईल. ठीक आहे. म्हणून मी आता काही बोललो नव्हतो त्या संदर्भात. दिसतंय तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली? बघा आले काय, स्क्रीन शेअर केले काय? दिसतंय? हो सर. येस सर. हा. तर याच्यामध्ये तुम्ही बघा की इथं सिलेबस मध्ये पेपर पॅटर्न एका जागी दिलेला आहे. हा 80 मार्काच्या पेपरचा पॅटर्न आहे. ठीक आहे. दिसतंय? हा, इथं साधारण पेपरचं नाव वगैरे अशा सगळ्या गोष्टी येतात आणि इथं मग पहिला प्रश्न असेल तुम्हाला 20 मार्काला, त्याच्यामध्ये प्रत्येकी 2 मार्काचे 10 मल्टिपल चॉईस प्रश्न असणार आहेत एमसीक्यू पद्धतीचे. हा, तर त्याच्यात काय असणार की एक प्लेन प्रश्न असतील, काही रिकाम्या जागा असतील. हा, अशा पद्धतीचे प्रश्न हे असतील 6 असतील आणि त्याच्यानंतर काय असणार की एक असेल की जोड्या लावायचे 2 प्रश्न असणार आहेत तुम्हाला. जोड्या लावा त्या संदर्भातले 2 प्रश्न असणार असे. त्यानंतर पॅटर्न 3 मध्ये काय की 2 प्रश्न असतील पॅटर्न 3 प्रमाणे की 2 तुम्हाला विधानं दिलेली असतील आणि त्यातलं योग्य विधान कुठलं किंवा एक योग्य एक अयोग्य किंवा दोन्ही अयोग्य असे ऑप्शन दिलेले असतात. हा, तर तो एक प्रश्न असतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग हे झालं एकूण 10 मल्टिपल चॉईस अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि त्यानंतर क्वेश्चन 2 जे असेल तो शॉर्ट नोट्स असतील. 4 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे आहेत 6 पैकी 4 आणि प्रत्येकी 5 मार्काला ती शॉर्ट नोट असेल. एक 150 ते 200 शब्दात लिहायची. त्यानंतर क्वेश्चन 3 हा शॉर्ट आन्सर क्वेश्चन म्हणजे थोडक्यात उत्तर लिहायचं आहे. 300 ते 400 शब्दामध्ये लिहायचं आहे आणि ते 4 प्रश्न असतील त्यातले 2 तुम्हाला लिहायचे आहेत. हा, त्याला पण एक 20 मार्क असतील. 10 मार्क असतील त्याला. आणि क्वेश्चन 4 जो आहे तो लॉंग आन्सर क्वेश्चन डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न असेल. 2 प्रश्नामधला एक प्रश्न लिहायचा आहे. तो 600 ते 800 शब्दात लिहायचा आहे. त्याला या एका प्रश्नासाठी 20 मार्क असतील. असं हे साधारण त्याचं स्वरूप आहे. आपण ज्यावेळी कॉन्टॅक्ट सेशन घेऊ तर त्या संदर्भात पुन्हा आपल्याला त्यावेळी व्यवस्थितपणे त्याच्या संदर्भात चर्चा करता येईल. कारण तुम्ही आता अभ्यास सुरू करायला हवा आणि तुमचे जे पुस्तक दिलेलं आहे तुम्हाला, हा, तर हे जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत ना त्याच फॉर्मॅटमध्ये तुमचे प्रश्न साधारणपणे बनवलेले आहेत. तर तुम्ही एकदा बघून घ्या. नसतील तसे तुमच्या पुस्तकामध्ये किंवा एखाद्या पुस्तकात नसतील तरी काही हरकत नाही. तुम्हाला ते नंतर हळूहळू ज्यावेळी आपण कॉन्टॅक्ट सेशन घेऊ त्यामध्ये तुमच्या ते लक्षात येईल. ठीक आहे. प्रसाद जगताप तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की
एकाने विचारलं होतं, somebody asked about the reference books in English, because we don't have books, the study material uh, produced in distance education. We don't have English books. So you need to study through reference books available in market. I will give you name of some books which will be helpful, useful to use while studying these papers. Okay, so I will provide list for English medium students. आणि काही मराठी भाषेतले विद्यार्थी म्हणजे मराठीमध्ये लिहिणारे जे असतील त्यांनी देखील ती पुस्तकं वाचून अभ्यास केला तरी त्यांना त्यांना पण त्याचा बराच उपयोग होईल. ठीक आहे. तर ती सूचना त्यांच्या संख्येच्या संदर्भात. आता परत एकदा अनिकेत म्हणून आहेत ते विचारतायत की एक्झाम कधी असेल सेमिस्टर 1. जसं मी म्हणालो की नोव्हेंबरमध्ये ती आपली परीक्षा असेल. 16 नोव्हेंबरला सुरू होईल असं म्हणतात. तर त्या दिवशी ती चालू होईल. त्या दिवशी साधारणपणे पहिला पेपर असतो. ठीक. अजून काय शंका आहे? तर माझ्या मते आपण जे काही चर्चा करत होतो, ते कुठल्या कुठल्या मुद्द्यांची चर्चा करायची होती ना? तर त्यानुसार आता आपण जसं बोललो त्यानुसार आपण एक्झाम MA इतिहासच्या प्रोग्राम बद्दल म्हणजे सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 या दोन्ही बद्दल आपण चर्चा केली. तुम्हाला प्रोग्राम स्ट्रक्चर सांगितलं म्हणजे MA इतिहासचा नेमका अभ्यासक्रम कसा आहे आणि अभ्यासक्रमात कुठले पेपर आहेत, किती मार्काला आहेत, असाइनमेंट्स काय वगैरे याची माहिती मी दिली. सिलेबस आपण बघितलाय म्हणजे कुठले पेपर आहेत ते बघितलं. सेल्फ लर्निंग मटेरियल म्हणजे पुस्तकांच्या संदर्भातली माहिती मी दिलेली आहे. आता कॉन्ट्रॅक्ट सेशनच्या बद्दल मगाशी पण बोललोय की आपण 2-2 तासांचे एका पेपरसाठी 2 तास असे कॉन्ट्रॅक्ट सेशन आपण आयोजित करतो आणि त्याचं वेळापत्रक तुमच्या ग्रुपला येईल. त्यामध्ये आपण सविस्तर सगळ्या पेपर बद्दलची चर्चा करणार आहोत. कॉन्ट्रॅक्ट सेशनला अपेक्षित हे असतं की तुम्ही पुस्तकं वाचून यावेत आणि त्याच्यावर आपण चर्चा करावी. तुमच्या काय शंका वगैरे असतील तर त्या संदर्भात. तर त्यामुळे आता तुमच्याकडे सगळ्यांकडे PDF आहेत. तर काही लोकांकडे हार्ड कॉपीज पण आहेत. तर तुम्ही आपापली पुस्तकं वाचायला सुरुवात करा. कॉन्ट्रॅक्ट सेशन ज्यावेळी होईल त्यावेळी तुम्हाला ते मिळून जातील. कॉन्ट्रॅक्ट सेशन आपण साधारणपणे परीक्षेच्या आधी 15 दिवस वगैरे घेतो. तर तुम्ही ऑक्टोबरचा शेवटचा किंवा तिसरा किंवा चौथा आठवडा असं त्याच्यासाठी गृहीत धरा. त्यावेळी आपण ते कॉन्ट्रॅक्ट सेशन घेऊया. असाइनमेंटचे मार्क असाइनमेंट जे आहेत ते परीक्षा चालू व्हायच्या आधी येतात आणि परीक्षेच्या आधी ते तुम्हाला कॉलेजवर जमा करायचे असतात. म्हणजे ज्यावेळी तुम्ही परीक्षेला जाता त्यावेळी तुम्ही ते द्यायचे असतात साधारणपणे. तर असाइनमेंटचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट सेशन सुरू असताना साधारणपणे असाइनमेंटचे मार्क त्यावेळी हे असाइनमेंटचे प्रश्न जे आहेत त्यावेळी येतील. असाइनमेंट बद्दल ही सूचना झाली. क्वेश्चन पॅटर्न बद्दल आपण बोललेलो आहोत. आणि एक्झाम बद्दल पण आपण बोललो. ठीक आहे. तर आता तुमच्या काही शंका असतील तर त्या विचारा. काही शंका आहेत का तुमच्या? बोला. काही शंका असतील तर डायरेक्ट माईक चालू करा आणि बोला. कशासाठी? पुस्तकांसाठी त्यांना भेटतंय. कॉन्ट्रॅक्ट सेशन चालू आहे त्यांना. सर एक्झाम मराठीमध्ये असणार आहे का इंग्लिशमध्ये असणार आहे? पेपर हा इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत येतो. तुम्ही त्यापैकी एका भाषेत उत्तर द्यायची आहेत. जी तुम्हाला सोयीची भाषा आहे ती. पण पेपरमध्ये पूर्ण एकच भाषा जी आहे ती कंटिन्यू करायची.
हा म्हणजे अर्धा एक प्रश्न मराठीत लिहिला, एक प्रश्न इंग्लिश मध्ये लिहिला, असं नाही करायचं. हा आणि पूर्ण पेपर म्हणजे सगळी परीक्षा ही एकाच कुठल्या तरी भाषेत द्या. सर हा कोर्स आपला 2 वर्षात कंप्लीट होईल ना? जर तुम्ही सगळे पेपर वेळेवर पास झाला तर ते 2 वर्षात कंप्लीट होतं. त्यात अडचण काय? म्हणजे जून 2026 पर्यंत. हो. म्हणजे त्याचं पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट हातात येईल. नाही. नाही. जून 2026 ला तुम्हाला मार्कलिस्ट मिळेल 4थ्या सेमिस्टरची. ठीक आहे. आणि ते सर्टिफिकेट जे आहे, डिग्री सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, ते कॉन्व्होकेशन नंतर मिळतं. ते तुम्हाला साधारण ऑक्टोबर नोव्हेंबरच्या आसपास मिळतं. नोव्हेंबर डिसेंबरला मिळेल. ठीक आहे. झालंय तुमचं शंकेचं निरसन झालं? हो हो. हो हो. हो सर. अजून कुणाला काही अडचण असतील, शंका असतील तर विचारा. अजून काही कुठला मुद्दा माझ्याकडनं सांगायचा राहिला असं तुम्हाला वाटतं? काही अजून काय अडचणी असतील, तुम्हाला काय अजून प्रश्न पडले असतील तर विचारा. म्हणजे आपल्याला हेच फॉर्मल, कारण आता आपण परत कधी भेटणार तर कॉन्टॅक्ट सेशन मध्ये भेटणार आहे. आणि ते साधारणपणे आपण जसं मी म्हणालो की ऑक्टोबरच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात आपण ते ऑर्गनाईज करणार आहोत. ठीक आहे. आता कारण सुट्ट्या वगैरेचं बघून आपल्याला ते करावं लागेल. सर बाय. ऑक्टोबरला सुट्ट्या दिसत नाहीयेत मला, तर ऑक्टोबर मध्ये होऊन जाईल आपलं. हा 21चा जो आठवडा आहे की नाही, 21 पासून 31 त्या याच्यात कधीतरी आपण घेऊया. हा बोला. कुणाला तरी शंका आहे विचारा. तीन तासचा पेपर आहे. हो, पेपर 3 तासाचा असतो. पेपर कसा असतो, सकाळी साधारण पेपर 2 सेशन मध्ये असतो. 10:30 ते 1:30 आणि त्याच्यानंतर 2:30 ते 5:30 असे 2 सेशन असतात. त्यातल्या कुठल्या तरी एका सेशनला, म्हणजे सकाळचं सेशन असेल किंवा दुपारचं, असं MA फर्स्ट इयरची परीक्षा ठरेल आणि त्यानुसार ते कंटिन्यू त्यावेळेला पेपर होणार. अनिकेत विचारतायत सगळे लेक्चर तुम्हीच घेणार का? सर नाही, सगळे मला शक्य होणार नाही तेवढे सगळे पेपर घेणं, सगळे लेक्चर्स. आपण प्रयत्न करतोय की काही इतर कॉलेजमधले एखादे प्राध्यापक असतात, त्यांना काही पेपर्ससाठी आपण बोलवतो. पण ते साधारण 30 ते 40% पेपर ते घेतात, अभ्यासक्रम घेतात. पण मॅक्झिमम मलाच घ्यावं लागतं, त्यामुळं मी घेईन. बऱ्यापैकी पेपर मी घेईन. ठीक आहे. नाही, त्याच्यामध्ये कसं असतं लेक्चर कसं असतं मुद्दा, कॉन्ट्रॅक्ट सेशन बेसिकली काय मी तुम्हाला सांगतो. कन्सेप्ट कशी आहे, आता तुम्ही तो प्रश्न विचारलाय त्यामुळे सांगणं आवश्यक आहे. कॉन्ट्रॅक्ट सेशनचं कन्सेप्ट असे की विद्यार्थ्यांनी आधी वाचून यावं, मग तिथं आपण चर्चा करू. मग मी तुम्हाला एक थीम सांगेन, ते नेमका पेपर काय आहे, काय शिकायचंय, कुठल्या मुद्द्यावर फोकस असायला हवं. पेपर लिहिताना काय फोकस असायला पाहिजे. म्हणजे परत तुम्ही आता एक फर्स्ट रिडिंग तुमचं झालं आणि मी तुम्हाला सांगितल्यावर मग तुम्ही सेकंड रिडिंग करताना मी जे सजेशन्स दिले ते फॉलो करून तुम्ही तो अभ्यास करावा, अशा पद्धतीचं त्याचं एक साधारण स्वरूप असायला हवं. मग बऱ्याचदा काय होतं की आपले विद्यार्थी बऱ्याचदा वाचत नाहीत, काही वेळा पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नसतात. म्हणजे आता परत काही लोक, आता मी सांगतोय, मी आता हे पुस्तकांच्या बद्दल बऱ्याचदा 5-6 वेळा आपल्या कॉन्टॅक्ट सेशन मध्ये सांगितलं, तरी बरेच लोक परत पुस्तकाच्या संदर्भात प्रश्न विचारतात. तो मेन कन्सर्न तिथं राहतो. मग आता जसं मी सांगितलंय की परत एकदा त्यांनी शंका विचारली तर त्यांना उत्तर देतो मी की PDF मधल्या पुस्तकांची लिंक मी ग्रुपवर देईन. पुस्तकं आपली तयार आहेत. आता ज्या एवढ्या कॉपी उपलब्ध आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन चालू आहे. आणखी कॉपीज आपण छपाईसाठी पण दिलेल्या आहेत.
तुमच्या स्टडी सेंटरना आपण सांगितलंय की ते पुस्तकं इकडून घेऊन जावा म्हणून. हां, तर काहींनी ते घेऊन गेलेत, काही घ्यायला येतील आणि ते त्यांनी एकदा विद्यापीठातून पुस्तकं घेतली की तुम्हाला मिळतील. हां, तर मी कॉन्ट्रॅक्ट सेशन बद्दल सांगत होतो की अ, ते आता आपण चालू करू आणि त्याच्यामध्ये मग काय की आपण काय करतोय की मग साधारण थोडं व्याख्यानासारखं बोलणं आणि मग अ, नंतर त्याच्यावरचे प्रश्न उत्तरं तुमच्या काही शंका असतील तर अशा पद्धतीनं आपण त्याचं स्वरूप ठेवतोय. बोला अजून कोणाला काही शंका आहे? सर हा. रिटर्न प्रॅक्टिस पण हवं ना. तेच काय? 3 तासमध्ये 80 मार्कचा पेपर कम्प्लीट होण्यासाठी डेली रिटर्न प्रॅक्टिस पण हवं ना. मग ते कशा पद्धतीनं आता तुम्ही BA ला पण दिलाय की नाही पेपर? आता तुमची थोडी प्रॅक्टिस त्यावेळी पण झालेली आहे. तर तुम्ही सराव करा. हं? सराव करा. पाठांतर वगैरे करू नका जास्त. माझं म्हणणं आहे की तुम्ही पहिला पेपर अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घ्या. कारण कसं आहे तुम्हाला मी सांगतो. आतापर्यंत समजा काही लोक म्हणजे फक्त परीक्षा केंद्रित अभ्यास बरेच विद्यार्थी करत असतात. तशा पद्धतीचं एक हे बनलेलं असतं. मानसिकता पण बनलेली असते बऱ्याचदा. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय आहे, की तुम्हाला फक्त पेपर द्यायचे नाहीये. तुम्हाला आता काय करायचंय पेपर यावेळी पेपर द्यायचा आहे आणि यावेळी रिसर्च मेथॉडॉलॉजीचा पेपर शिकायचा आहे. आणि त्याच्यानंतर पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला ऑन जॉब ट्रेनिंग तुम्ही करणार आहे. हां आणि ज्यावेळी 3rd आणि 4th सेमिस्टरला याल त्यावेळी तुम्हाला रिसर्च प्रोजेक्ट असेल. आता जर तुम्ही हे जे सगळे पेपर तुम्हाला आता होणार आहेत, ते जर गांभीर्यानं समजून घेऊन जर त्याचा अभ्यास केला नाही किंवा रिसर्च मेथॉडॉलॉजीचा पेपर आहे, तो चांगल्या पद्धतीनं अभ्यासला नाही, फक्त त्याच्यातलं पाठांतर केलं. हं. तर त्यानं काय होतं, की त्याचा उपयोग जो आहे तो प्रोजेक्टसाठी तुम्हाला लागणार आहे त्याचा उपयोग. ज्यावेळी रिसर्च प्रोजेक्ट कराल ना, तर या रिसर्च मेथॉडॉलॉजीच्या पेपरमधलं जे नॉलेज आहे, जे ज्ञान आहे, त्याचा तुम्हाला तिथं वापर करायचा. हां, तर ते तुम्हाला त्यावेळी अवघड होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही आता काय करायला हवं, की व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं हे जे पेपर जे आहेत त्याचा अभ्यास तुम्ही करायला हवा. लक्षात. बोला. अजून कोणाला काही शंका आहे? ठीक आहे. हां, बोला. नमस्कार सर. हां, नमस्कार बोला. सर आम्हाला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका ग्रुपवर मिळाल्या तर बरे होतील. आता कसं आहे आपल्या इकडे पेपर होत नाही डिस्टन्स एज्युकेशन. त्यामुळे त्याच्या ज्या कॉपीज आहेत ना ते माझ्याकडे नसतात. ठीक आहे. मग सर त्याला काय काय करायचं? लिंक वगैरे आहे का डाउनलोड वगैरे करून नाही, घेईल? नाही, नाही. शिवाजी विद्यापीठाचे तुम्हाला वगैरे घ्यायसाठी? नाही, मी तुम्हाला परत एक वाक्य सांगतो, जे मगाशी मी आता त्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं, की मागचे पेपर बघून आत्ताच्या पेपरचं कल्पना करून ते लिहिलं. हां. किंवा हे या पद्धतीचं जे आहे ना, त्याऐवजी तुम्हाला जी पुस्तकं आता मिळतील ना, त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. तुमची जी पुस्तकं आहेत, त्यामध्ये प्रत्येक युनिटच्या खाली प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक युनिटच्या खाली प्रश्न आहेत. हां, म्हणजे आता समजा म्हणजे जवळपास कसं आता तुम्हाला एकूण 10 प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर? मल्टिपल चॉईस क्वेश्चन. तर प्रत्येक युनिटला तुम्हाला 5-5 प्रश्न विचारलेले आहेत. तशी तुमची ऑलरेडी पुस्तकात एक क्वेश्चन बँक बनते. हां, तुम्ही त्याच्या पद्धतीने जाऊ शकता आणि समजा माझ्याकडे उपलब्ध झाले तर मी ग्रुपवर शेअर करेन. सर एखाद दुसरी जरी मिळाली तर आम्हाला अंदाज आला असता तर पेपर कसा असतोय? बरं. तर गॅप भरपूर असल्यामुळे आम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजायला मदत झाली असती. बरं. ठीक आहे. मी मिळाले की टाकेन. थँक्यू सर. फक्त आता कसं आहे की आता एखाद्या विषयाचं मला मिळालं, मी दिलं, मग लगेच त्या सर या विषयाचं टाका, सर या विषयाचं टाका, असं पण होऊ शकतं. माझ्याकडे सर जेवढे उपलब्ध आहे तेवढेच मी देईन.
एका दुसरा जरी मिळाला तर सर टाका तेवढं ग्रुपवर, म्हणजे आम्हाला अंदाज येईल की कसा असतोय पेपर. बरोबर. ठीक आहे, करू आपण तसं. ठीक. खूप चांगली माहिती दिली. हं? खूप माहिती मिळाली आम्हाला. थँक्यू. आता आपण फक्त एक करायचं, आता मी बऱ्यापैकी माहिती सगळ्यांना दिलेली आहे काय, आणि तुमच्याशी निगडीत ज्या माहिती ज्या आहेत त्या तुम्हाला सगळ्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येत जाईल, जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला. तर तिथल्या येणारी माहिती ही व्यवस्थित समजून घ्यायची आणि ते फॉलो करायची. ठीक आहे. हा, म्हणजे काय होतं की बरेच जण काय असतात की म्हणजे आता बघा, आता मी तुम्हाला ऍडमिशनच्या संदर्भात आपण एकदा कॉन्टॅक्ट सिस्टम पण घेतला होता एबीसीआयडीच्या संदर्भात. ठीक आहे. आता मी आज पण मार्गदर्शन सत्र घेतलं, त्यामध्ये पण मी एबीसीआयडी संदर्भात सांगितलं. तुमच्या कॉलेजने देखील एबीसीआयडीच्या संदर्भात तुम्हाला सांगितलेलं असतं. हा, तर हे जे आहे, हे आता हे झाल्यानंतर बरेच जण असं असतात की ते एकदम ज्या परीक्षा असते की नाही त्यावेळी ते सर ते एबीसीआयडीचं काय करायचं, काय असते ते, असे पण प्रश्न विचारतात. तर माझं तुमच्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर येणाऱ्या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या गांभीर्यानं पाहाव्यात, गांभीर्यानं वाचाव्यात. त्या वाचल्यानंतर तुम्हाला काही कळालं नाही तर तुम्ही मला अवश्य फोन करा किंवा मेसेज करा. हा, पण तिथं मी एक पण सूचना बघणार नाही आणि सगळी माहिती ही मला ज्यावेळी 2-3 महिन्याने म्हणजे मी फोन करेन आणि मगच विचारेन असं म्हणजे हे करण्यात काय पण नाहीये. हा, तर तुम्ही तिथं ज्या सूचना मिळतात त्या बघा, वाचा. तुम्हाला बऱ्यापैकी त्यातनं शंका आहेत. म्हणजे आता जवळपास आपल्याकडे 300-400 विद्यार्थी असतात. त्यातले मला फोन म्हणजे अशा पद्धतीने करणारे एक 10-20 जणच असतात. पण त्याच्यात काय होतं की ते खूप हे होऊन जातं, हेक्टिक होऊन जातं. तरी त्यांचे कॉल सातत्यानं असतात. तरी आपण जर तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपचा जो उपयोग आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट व्यवस्थित केला तर तुम्हाला सगळी माहिती एकदम व्यवस्थित मिळेल. हा, काय आणि त्याच्यात समजा माहिती देताना त्यात काही सुधारणा करावीशी वाटली म्हणजे माझी भाषा त्याच्यातली एखादी काय म्हणतात त्याला समजत नसेल, म्हणजे एखादा अवघड शब्द वापरला असेल, क्लिष्ट वापरला असेल किंवा वाक्य माझं तयार करताना काहीतरी चुकलं असेल, त्याचा अर्थबोध होत नसेल तरी तुम्ही मला कळवा. त्याचं काही प्रॉब्लेम नाही. हा, फक्त त्याच्यावर ज्या काही सूचना आहेत त्या व्यवस्थितपणे फॉलो सगळ्यांनी करायला हव्या. ठीक आहे. जसं मी परत चॅट बॉक्समध्ये ऑन जॉब ट्रेनिंग बद्दल प्रश्न विचारलाय, तर ऑन जॉब ट्रेनिंग जे आहे ते आपण त्याची माहिती जी आहे ती सेमिस्टर 2 ला त्याच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. आता आपण त्याच्याबद्दल काही बोलणार नाही. हा, आणि कॉन्टॅक्ट सेशन डेली असतील का, तर डेली इन द सेन्स की आजपासून पेपर चालू होईपर्यंत अशा पद्धतीने नसणार. ते तुम्हाला एक 7-8 दिवसांचं टाइम टेबल येईल. तुमचे 6 विषय आहेत तर 6 दिवसांचं टाइम टेबल येईल आणि मग ते रोज एक पेपरच्या संदर्भात अशी माहिती घेऊ. मध्ये एखादा दिवस सुट्टी आली तर त्या दिवशी होणार नाही. समजा मला दुसरंच काही काम लागलं किंवा जे वक्ते ज्यांना बोलवले ते आले नाही तर त्या दिवशी फक्त त्याचं पुढच्या दिवशी एखाद्या दिवशी आपल्याला शिफ्ट करावं लागेल. हम्म? बोला, अजून काही शंका आहे? आणि पुस्तकांच्या संदर्भात मी तुम्हाला जसं सांगितलं, पुस्तकांच्या संदर्भात आपल्या कॉलेजकडे तुम्ही मागणी करा. कॉलेजला आपण सांगितले की पुस्तकं घेऊन जायला सांगितलेलं आहे. है ना? ते घेऊन जातील आणि तुम्हाला देतील. ठीक आहे. हा. ठीक आहे, मग तुमच्या काही शंका असतील तर विचारा. नसतील शंका तर मग आपण थांबूया. तर असाइनमेंटचा प्रश्न किंवा परीक्षेची कधी होईल? काय? एक्झाम कधी असेल? आता आपण बोललो ना त्याबद्दल. एक्झाम 16 नोव्हेंबरला आहे. 16 नोव्हेंबर पासून चालू होईल. सॉरी सर, लेट न जॉईन झालं त्यामुळे.
प्रतीक्षा. पासून चालू होईल परीक्षा. ठीक आहे. आता समजा काही लोक तुमच्यातले बरेच लेट झालेले असतील. ठीक आहे. मग मला सगळ्यांना परत एकदा विनंती आहे की आता काय होईल की मी हे रेकॉर्ड केलेलं आहे. याचं रेकॉर्डिंग मी टाकेन ग्रुपवर. हा ते तुम्ही रेकॉर्डिंग सगळं बघत चला. हं? जे लेट झाले किंवा जे जॉईन झाले नाहीत अशी लोक किंवा पुढच्या काळात एखाद्या सेशनला जॉईन होणार नाहीत अशी लोक पण असतात. तर त्यांनी ते रेकॉर्डिंग अवश्य पाहावं. हा सूचना वाचाव्यात. ठीक आहे. चला थांबूया मग. हो परीक्षेच्या आधी असाइनमेंट एक्झाम सेंटरला जमा करायचे. बरोबर आहे. ठीक. तर मग आपण थांबूया तिथं. शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षणच्या माध्यमातून MA इतिहास भाग 1 साठी प्रवेशित तुम्ही सर्वजण झालात. तुमचं दूरशिक्षण केंद्राच्या माध्यमात वतीनं मी डॉक्टर मुफीद मुजावर खूप खूप स्वागत करतो आणि तुम्ही आता आपण येणाऱ्या 2 वर्षाच्या काळामध्ये हा अभ्यासक्रम आपण चांगल्या पद्धतीनं पूर्ण करूया. त्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करूयात आणि तुम्हाला जे काही त्याच्या संदर्भात काय अडचण आली तर तुम्ही माझ्याशी संपर्क करा. व्हॉट्सअप मेसेज करा मला. आपले जे मार्गदर्शन सत्र आहे ते अटेंड करा. कॉन्टॅक्ट सेशन अटेंड करा. व्हॉट्सअपवरच्या ज्या सूचना येतात त्या व्यवस्थितपणे समजून घ्या, वाचा, व्यवस्थितपणे त्याच्याकडे लक्ष ठेवा. हा आणि आपण हा चांगल्या पद्धतीने हा अभ्यासक्रम आपण पूर्ण करू असा मला विश्वास वाटतो. तुम्ही सर्वजण या मार्गदर्शन सत्राला जॉईन झालात त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. सर एक शंका होती. बोला. आता डिस्टन्स एज्युकेशन केलंय म्हटल्यानंतर इन फ्युचर जॉब ऑपॉर्च्युनिटी मध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही की बाबा तुम्ही नाही रेग्युलर नाही मी वगैरे. तुम्हाला सांगितलं ना आपलं रेग्युलर सारखं आहे तसंच आपलं कोर्स आहे. ठीक आहे. ते ठीक आहे. सबस्क्रिप्शन असतं UGC तसं सर्क्युलर आहे. हं? ठीक आहे. थांबूया. ठीक आहे.